ऐकतायत या स्पर्धेमध्ये आणि थोड्याच वेळात कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत महाराष्ट्राचा गोड आवाज चंदू शेट्टी सर या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी यावेळेला आपण पाहत आहेत. विशा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबिवली वर्सेस श्रीजा 11 लालबाग. या दोन टीमच्या दरम्यान टीम मीटिंग सध्या घेतली गेले. गोलंदाजीवर भर देतील का? प्रतिम चांगलं क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर हे सध्या खेळाडू स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत गरत त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. धनंजय भिंताडे काय अप्रतिम खेळ. विश्वजित ठाकूर ॲज अ कॅप्टन. फिरोज शेख, विनायक भोईर, प्रज्योत अंबिरे, ईश्वर्या सुर्वे आणि आपण पाहताय सध्या टीम मीटिंग घेतात महेश नानगुडे त्यांचे टीम इन टॉच. करण मोरेला आपण पाहू शकाल. विनायक भोईर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. अगदी आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून 3 षटक ही पॉवर प्लेची खूप निर्णायक असणार आहेत. ज्या पद्धतीने 3 षटकांमध्ये पॉवरफुल बॅटिंग होईल का? एका साईडला आपण पाहिलं तर त्रिशा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबिवली टीम मैदानाच्या आतमध्ये सध्या मीटिंग घेत असताना आपण पाहत आहेत कोणता फलंदाज कोणत्या क्रमांकावर जाईल, कोणता फलंदाज बाद झाल्यानंतर कोणत्या क्रमांकावर येईल सिच्युएशन नुसार. वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट मान्सून ब्लास्ट ऐतिहासिक मैदान आहे. इथून हे मैदान असं आहे की नवीन खेळाडू येतो ना तो स्वप्नांना पंख आणि पंखांना बळ देऊन मात्र एक मोठ्या स्टेजकडे वाटचाल करताना पाहायला मिळतो. ही खूबी राहिले. आपण पाहतायत करण मोरे नंतर शुभमने मारलेला तो षटकार अप्रतिम आपण पाहिलात. मग सुमित धसाडे याला सुद्धा आपण पाहतायत. काय गोलंदाजीचा तिकड मारा त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतो. विश्वजित ठाकूर सध्या चर्चा करत असताना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. प्रतिमा आपण पाहताय 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. काहीतरी नाविन्य कारण नायनर हा सुद्धा नवीन येत असताना पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून रबर बॉल क्रिकेटमध्ये. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. लवकरात लवकर घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाचा भाग आहे. चला अंपायर्स लगेच त्या ठिकाणी सिग्नल करतील. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. सध्या आपण पाहतायत विश्वजित ठाकूर शुभमला आपण पाहू शकाल. काय अप्रतिम अप्रतिम चांगलं क्रिकेट खेळलं, जाणलं क्रिकेट खेळतायत. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. त्वरित या. हिरवळ असं मैदान पावसाने विश्रांती घेतलंय. मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. भरपूर जणांचं नुकसान सुद्धा झालं परंतु निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले तरी सुद्धा आपण हतबलच आहोत. भरपूर मुसळधार पाऊस त्यामध्ये आपण पाहिलं. भरपूर जीवितहानी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर विश्रांती पावसाने जरूर घेतली गेले. चला 2 बॅटर. वेलकम चंदू शेट्टी सर, आपलं सहर्ष स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये कधी ऊन कधी सावली, सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू राहिलाय आतापर्यंत. सध्या आपण पाहत आहेत ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर सध्या आपण पाहू शकाल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. बॅटर प्लीज चला लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. जवळपास 4:15 वाजलेले आहेत. चला लवकरात लवकर मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वाची मॅच आहे. त्विशा 11 रिची जीतू निलेश
डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला श्रीजा 11 लालबाग यांच्यातील एक महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील. दोन्ही टीमची लिस्ट जर पाहिली तर श्रीजा 11 लालबाग, महेश नानगुडे, धनंजय भिंताडे, विश्वजित ठाकूर, त्याचबरोबरीने प्रशांत घरत, विनायक भोईर, ऐश्वर्य सुर्वे, फिरोज शेख, प्रज्योत अंभिरे, करण मोरे, शुभम जाधव आणि अमित दसाडे. इम्पॅक्ट म्हणून निखिल जाधव असतील. दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे, शुभम शेळके, पप्पू तोडकर, अमोल पाटील, भूषण पाटील, त्याचबरोबरीने इम्पॅक्ट मध्ये आहेत सौरभ म्हात्रे, शुभम पाटील, कमलेश पाटील, विजय पवार, अक्षय सिंग, शिवम पांडे आणि गौरव पडदे. इम्पॅक्ट मध्ये मोहन दीक्षित पाहायला मिळत आहेत. शुभम पाटील इम्पॅक्ट आहेत, हमजा इम्पॅक्ट म्हणून खेळत आहेत आणि भूषण पाटील खेळत आहेत. चला याची नोंद दोन्ही टीमने घ्या आणि मॅचकडे आपण चाललेलो आहोत. आजच्या दिवसातील अगदी महत्त्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. गौरवला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या गौरवला देखील नेहमी चांगली कामगिरी करताना पाहिलंय. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सुद्धा गाजवली होती नवी मुंबईच्या या खेळाडूने. आणि दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे, वाकळणचा वाघ, बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे आणि जो जिंकेल तो सेमीफायनलला जाणारा चौथा संघ ठरेल. आणि उद्या सकाळी पहिल्या मॅचमध्ये वायू 11 बोनकोडे या टीम बरोबर हा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. आवाज पालघरचा असेल आपल्या जोडीला प्रमोद शेडगे यांचा. धन्यवाद चंदू शेट्टी सर. आपण पाहतायत प्रथम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली श्रीजा 11 लालबाग ऑन द टॉस अँड चूज टू बॉल. मनासारखी फलंदाजी आली केतन म्हात्रे. इथून मात्र आपण पाहतायत ज्या पद्धतीने चांगला खेळ गेल्या मॅच मध्ये आपण पाहिला. कॅप्टन नॉक इनिंग, सेंचुरी साजरी झाली, 101 रन. आणि नेहमीच त्यांनी सांगितलं की 70-70च्या स्पर्धा असतात त्यावेळेला ती खेळण्याची एक वेगळीच औरच मजा असते. आणि त्या वेळेला माझा परफॉर्मन्स आणि क्लास चांगला दाखवलाय आणि त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण एका साईडला विश्वजित ठाकूरने सुद्धा सांगितलं शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला मात्र ॲडजस्टेबल करावं लागत नाही, परंतु जेव्हा तुम्ही एक मोठा फॉर्मॅट खेळता त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली ते ॲडजस्टमेंट करावं लागतं. मग कोणता बॅटर कोणत्या क्रमांकावर येईल हे संपूर्ण मात्र ती जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते. आणि हीच कसोटी असते तुमची. कल्पेश गायकवाड यांनी सुद्धा खूप चांगलं स्कोरिंग आतापर्यंत अप्रतिम अपडेट ॲक्युरेट अप टू डेट यावेळेला आपण पाहिलं तर चांगलं अपडेट स्कोरिंग करत असताना आपण पाहू शकाल. स्पेशल स्कोरर आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. हे मैत्रीपूर्ण संबंध आणि हेच क्रिकेटने आपल्याला दिलंय. खेळ भावना, मैत्री आणि असंख्य अविस्मरणीय आठवणी ज्या दिलेल्या आहेत याच खेळाने दिलेत. आणि त्यामुळे क्रिकेटचा खेळच एक वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचला गेला. आज एक क्रिकेट नसतं तर तुम्ही आम्ही मात्र एकत्रित आलोच नसतो, परंतु क्रिकेटच्या खेळाने ज्या आठवणी दिलेत, मैत्रीपूर्ण संबंध, सुखदुःख एकमेकांना ते वाटून दिलेत. आणि त्यामुळे आता सातत्याने चांगला खेळ सुद्धा क्रिकेटचा पाहायला मिळतो. त्याच्या मनात ध्यानात नसेल की एवढे सुवर्ण दिवस क्रिकेटला येतील आणि रबर बॉल सुद्धा क्रिकेट फॉर्मॅटला येईल, परंतु हे सुवर्ण दिवस आलेत. परंतु हे फक्त सुवर्ण दिवस खेळाडूंनी तर चांगली मेहनत घेतली त्यामुळे त्यांना सुवर्ण दिवस हे दिसत आहेत. परंतु प्रेक्षकांसाठी सुद्धा खरोखरच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी सुद्धा या खेळाडूंना खूप उचलून धरलं, चांगले क्रिकेट खेळले, चांगला सन्मान मान सन्मान दिला त्या क्रिकेटरने. त्यांना मात्र डोक्यावर वर घेतलं. हे क्रिकेट असंच आहे, कधी हिरो तर कधी झिरो तुम्ही बनाल, परंतु तुमचा नेचर खूप महत्त्वाचा मायने राखतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमची मॅच्युरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. मग तुमचा स्वभाव हे सर्व काही सांगून जातो. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत. अगदी 1 ते 2 मिनिटात मॅचला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत. निसर्गरम्य अशा वातावरणात आपण सध्या पाहतायत. आजूबाजूला झाडे झुडपे आपण पाहू शकाल. अगदी हिरवळ असं मैदान आणि कोणगावकरांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल.
सध्या संतोषजी सुद्धा आहेत या व्यासपीठावर पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक स्पर्धेला त्यांचं कॉपरेट असतं. सुलतान खान यांना सुद्धा आपण पाहू शकाल, ज्यांची सुद्धा स्पर्धा याच मैदानावर रंगताना पाहायला मिळणार आहे. SD ट्रॉफी चला सामन्याला सुरुवात होते. प्रज्योत अंबिरे एक्सप्रेस वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. डहाणू विभागातील वरोर हे गाव आहे आणि अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते गाव, समुद्र किनारा लाभलेला तो गाव आपण पाहतायत. नेहमीच चांगलं क्रिकेट हे सातत्याने पाहायला मिळतं. मग एक गाव एक फॉर्मॅट यंदा सुद्धा त्यांनी गाजवलं. तोच खेळाडू तर एका साईडला गौरव परदेला आपण पाहू शकतायत. टेक्निकली साऊंड, ज्याच्या बॅटमधून धावांचा वेग अप्रतिम वाढतो. केतन मात्रेने जी बॅटिंग केली ती कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके आपण पाहिलात. ऑन स्क्रीन सध्या गौरवला आपण पाहतायत. स्टार्ट ऑफ द मॅचला होते सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, टोकरशट बॉल जरूर पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु इथून जर आपण पाहिलात तर ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिलात काय अप्रतिम डिलिव्हर्ड झाला होता. सुपर फ्लायना लेंथ पाहायला मिळाली. अचंबित करणारा बॉल, दोन्ही हात डोक्यावर प्रज्योत अंबिरेचे. आणि इथून जर आपण पाहिलात तर पंच मात्र सक्षम आहेत त्या ठिकाणी. काय बॉल डिलिव्हर्ड करायचा होता. टोकरशट बॉल यॉर्कर पाहायला मिळाला आणि विकेट किपरला सुद्धा मिळाला नाही बॉल. एवढा भन्नाट वेगाने रफ्तार का राजा आहे सध्या आपण पाहतायत. विचार विनिमय करतायत. बॉल डिलिव्हर्ड करत असताना क्लास बॅटचं हलकसं एज, आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत सरळ बॉल पाठीमागे निघून गेला. पहिल्याच बॉलवर जर आपण पाहिलं तर एक रन मिळत असताना संघाची धावसंख्या बिनबाद 1 वर. गौरवने मात्र खातं ओपन केलंय. तो कॉन्फिडंटली फटका नव्हता. 1 रन तर डेफिनेटली येते. एक रन क्रिकेटमधील लाईफ लाईन आहे, बेसिक आहे क्रिकेटमधील. केतन मात्रे गेल्या मॅचचा हिरो, कॅप्टन नॉक इनिंग. कर्णधार पद भूषवल्यानंतर जी जबाबदारी असते ती सर्व खेळाडूंना घेऊन खेळण्याची जबाबदारी फार मोठी असते. मग मेकिंग डिसिजन हे सुद्धा तुम्हाला स्वतःचे घ्यावे लागतात. टीम मीटिंग घेतली जाते, त्यानंतर मात्र रणनीती आखली जाते. तर पाहूया या मॅचमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना करण मोरेच्या हातामध्ये निघून जाईल व्हाईट बॉल. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर 3 षटकं पॉवर प्लेची. लो फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. हा झेल महत्वपूर्ण आणि आज अप्रतिम कमालीचं प्रदर्शन केलंय ऐश्वर्या सुर्वेने. हा आय थिंक सो तिसरा झेल असावा त्याच्या खात्यातला आजच्या दिवसभरामधील. गेल्या मॅच मध्ये हिरो बनला होता, परंतु या मॅच मध्ये थोडीशी घाई केली, बॅट थोडीशी हातात फिरली आणि प्रज्योत अंबिरेने ओळखलं होतं. एक बिग विकेट गॉन. बड़ा विकेट आ चुका है. पहला ही ओवर शुरू है, ऑफ स्टंप के बाहर लोअर फुल टॉस, दायरे के ऊपर से खेलना चाहते थे और टाइमिंग नहीं हुआ और गेंद के नीचे ऐश्वर्या सुर्वे आए. पहला विकेट प्रज्योत अंबिरे को बड़ी कामयाबी हासिल हुई है और सीजा 11 लालबाग को भी केतन आउट. केतन मात्र त्या बॉलकडे पाहत राहिले. त्यांचे एक्सप्रेशन चेहऱ्यावरचे यावेळेला सांगतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर स्वतःवर थोडीशी नाराजी व्यक्त केली. बॅटकडे पाहत राहिले आणि या वेळेला मात्र थोडेसे नर्वस त्यांच्या चेहऱ्यावरच आपण पाहतायत. अगदी 2 बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत 2 रन. विजय पवार सध्या आपण पाहतायत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत अंबिरेने मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग करत असताना एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाली आणि ऐश्वर्या सुर्वे ने कोणतीही चुकी केली नाही. चांगली फिल्डिंग केली. आज फिल्डिंगचा स्टँडर्ड जो होता तो अप्रतिम पाहायला मिळाला. एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावाच लागतो. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षक हा एक दुवा आहे आणि ती फिल्डिंग जर चांगली झाली तर डेफिनेटली 25-30 धावा मात्र सेव्ह होतात.
चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. करण मोरेच्या हातामध्ये बॉल विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना काय बॉल डिलिव्हर्ड केलेत. पहिलाच बॉल ज्यावेळेला संकेत दिले होते गौरवला, त्यानंतरचा हा तिसरा बॉल आपण पाहता. टप्पा अचूक पद्धतीने थोडासा हलकासा वळण घेतला. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी प्रशांत करत फार वेगाने आले होते. फेकी केली होती. त्यानंतरचं मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या 2 रन्स मिळतील. सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. फिरोज शेख पुढे सरसावले गेले होते, बॅकअपसाठी होते आणि इथून 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. चंदू शेट्टी सर, जबरदस्त सुरुवात यावेळेला पाहायला मिळते. अच्छी शुरुआत गेंदबाजों द्वारा हो रही है और प्रज्योत अंबिरी इसी के लिए जाने जाते हैं और बड़ी विकेट आने के बाद बैटर को भी यहाँ से साझेदारी की आवश्यकता है. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून क्लास टायमिंग, सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत चौकार, गुड शॉट. अच्छा स्ट्रोक यहाँ आता हुआ, दायरे के ऊपर से खेला. जो 30 यार्ड सर्कल है, पहले 3 ओवर में पावर प्ले है, उसका फायदा प्रमोद सर यहाँ उठाया है विजय पवार ने और बैटिंग की पावर दिखाते हुए ये चौका जड़ा है. चांगला फटका होता. इनफिल्डच्या वरून खेळला होता. वेलकम बाउंड्री. त्यानंतरचा बॉल या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहत आहेत. 1 रन ऍड होताना थोडंसं प्रेशर जरूर त्या चौकाराचं पाहायला मिळालं आणि इथून करण मोरे ह्या वेळेला सांगतायत, अंपायर्सला सांगतायत की आम्हाला या निर्णयाशी सहमत नाहीये, आम्हाला रिव्ह्यू हवा आहे. आणि यस, डिसिजन पेंडिंग. बॉलिंग करणाऱ्या टीमने घेतलेला आहे रिव्ह्यू. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. शुरुआत हो चुकी है इस मैच को, बड़ा विकेट आ चुका है मगर काफी अच्छी टीम है और बहुत सारे नए खिलाड़ी और होनहार खिलाड़ी डोंबिवली टीम में भी शामिल है. दूसरी तरफ श्रीजा 11 लालबाग एक अच्छी बैलेंस साइड बनाई है यहाँ विक्रांत यादव इन्होंने, और पहले ओवर में अच्छी गेंदबाजी अब तक तो रही है मगर कोशिश यही भी है रही है कि दायरे को किस तरह से चीरे और किस तरह से पावर प्ले के 3 ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाए. ये कोशिश भी लगातार निरंतरता से जारी रहेगी. 12 ओवर का मुकाबला है, हालांकि 12-12 ओवर के मुकाबले में काफ़ी मज़ा आ रहा है. 4 सीज़न हमने ये टूर्नामेंट को देखा. वाइट बॉल, एक रिव्यू लॉस्ट हो चुका है टीम श्रीजा 11 लालबाग का इस इनिंग का. रिव्ह्यू लॉस्ट होत असताना आपण पाहतात पहिला रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 वर जाऊन पोहोचले गेले. प्रज्योत अंबेरे पुन्हा एकदा सज्ज होईल पहिल्या षटकातील शेवटचा बॉल हाताळण्याकरिता. बॉल ह्या वेळेला व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक कंप्लीट होत असताना एक गोलंदाजी केली. पहिला स्पेल, अधिराज्य आणि प्रतिबिंब पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहताय. 3 षटक ही पॉवर प्लेची खूप मायने राखणार आहेत, कारण लवकरात लवकर केतन मात्रे बाद झाल्यानंतर आता दबावात्मक स्थिती निर्माण केली गेले. अंडर प्रेशर काही फलंदाज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतात. असं नाहीये की मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनता. त्या कंडिशन नुसार जेव्हा तुम्ही चांगली बॅटिंग करताना त्यावेळेला तुम्ही मोठे बनता आणि तेच करावं लागणार आहे. परंतु प्रज्योत अंबेरीचं कौतुक करावं लागेल. गेल्या मॅच मध्ये खूप अभ्यास केला असावा केतन मात्रेच्या बॅटिंगचा आणि त्यानुसार आपण पाहिलं तर रीड केलं. बॅट हातात फिरली होती आणि त्यानंतर केतन मात्रेची विकेट जी मिळाली ते अप्रतिम आपण पाहू शकलात. 9 धावा 1 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना त्विषा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबिवली टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते. 12 षटकांचे सामने आहेत. पहिले 3 षटके, त्यानंतर आपण पाहिलं तर वेगवेगळे फॉर्मॅटमध्ये तुम्ही 12 षटकांचे सामने खेळताय तर तुम्हाला ती रणनीती, ती स्ट्रॅटेजी आखावी लागते. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. गौरव बर्दीच्या बॅट मधून मात्र खणखणीत चौकार, गुड शॉट. ये गेंद फुल टॉस मिली थी और गौरव एक अच्छे बैटर है. पावर प्ले शुरू है और इसी के लिए स्क्वेयरले की दिशा में खेला इस स्ट्रोक को और भेज दिया 4 रनों के लिए. अच्छा स्ट्रोक, कॉन्फिडेंस बढ़ेगा इस तरह के स्ट्रोक बनेंगे तो. विजय के बैट से एक स्ट्रोक आया है अच्छा और एक गौरव के, और इसी के कारण अब स्कोर बन रहा है. घुटना टेक और चव्वा देख.
चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने या वेळेला आपण पाहताय सरळ बॉल निघून जाईल कारण मोरेच्या हातामध्ये चांगला बॉल डिलिव्हर केला होता. पहा काय टप्पा पडला, फिरवला बॉल समोरून. फिरोज शेख यासाठीच ओळखले जातात, एक वेगवान मारे, कधी कधी स्लोवर वन, कधी कधी यॉर्कर बॉल. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला मनगडाचा वापर केला विनायक भोईरला, बॉल दिसलाच नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर ते बरोबर मिडॉनच्या दिशेने चालले होते, परंतु बॉल डीप मिड विकेटला निघून गेला. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर रन्स मिळतील या वेळेला 2च्या माध्यमातून संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 15 धावा झालेत. थोडीशी संत गतीने जरूर सुरुवात होताना पाहायला मिळते. एकाच गावातील 2 खेळाडू खेळत असताना अर्नाळ्याचे विरार विभागातील खूप चांगल्या खडतर प्रवास प्रत्येक खेळाडूने केलाय. प्रत्येक खेळाडूची संघर्षमय कहाणी आहे, परंतु प्रत्येक खेळाडूने कारण देत बसलेले नाहीयेत. ऑन साईडला खूप चांगला फटका शॉर्टम पुल केला गेलाय. विनायक भोईर पुढे सरसावतील, जजमेंट चुकलं, बॉलने उसळी घेतली, हुलकावणी दिली आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता गौरव बर्देच्या बॅटमधून चौकार. अच्छा स्ट्रोक इस बार भी देखने मिला. गौरव द्वारा इस गेंद को थोड़ा सा पीछे किया था और उछाल थोड़ी सी ज़्यादा थी, उसका फायदा उठाया गौरव ने, पुल किया और जज नहीं हुआ. थोड़ा सा ज़्यादा उछाल मिली इस गेंद को और उसी के कारण गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. दूसरा ओवर प्रगति पर है और अब ये दोनों बैटर धीरे धीरे इस पार्टनरशिप को यहाँ आगे बढ़ाते हुए. गौरव 11 पर, विजय 6 पर. चांगली बॅटिंग करत असताना गौरवने आता मात्र जिम्मेदारी उचलली आपल्या संघाची. 5 बॉलमध्ये 11 रन त्याच्या बॅटमधून आलेत. फिरोज शेख आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा इरादा जरूर दाखवून दिला गेला होता, परंतु इथे शशी साटम सर वळतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1+1 अशा 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21. ऍक्शन रिप्ले पहा. ज्या पद्धतीने हा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता, कदाचित लेग स्टंपच्या वरून टाकण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु बॉलने मात्र वळण घेतलंच नाही आणि सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. वेला मिस टायमिंग स्ट्रोक बॅट साटो एंड आणि विजय पवारच्या खेळीला पूर्ण विराम. इथे आपण पाहतायत विकेट टेकर गोलंदाज मी आहे फिरोज शेख दर्शवत असताना 21ला दुसरा धक्का. नाजूक स्थिती सध्या आपण पाहताय, स्ट्रगल करतायत. काय म्हणतील चंदू शेट्टी सर, दोन्ही गोलंदाजांनी कॉन्ट्रीब्यूट केलंय. फिरोज एक अच्छे गेंदबाज है, विकेट कैसे निकालना उन्हें बराबर मालूम है और उसी लिए तरीके से वेरिएशन भी काफ़ी अच्छा कर लेते हैं. इस बार भी विजय के लिए फिरोज ने ये गेंद अच्छे टिप्पे पर की थी और थोड़ा सा दूर से खेलने का प्रयास था. बैट थोड़ा सा दूर से घुमाया और इसी कारण बैट का किनारा लगा और फिरोज ने खुद ही कैच को पकड़ा है. यहाँ दूसरा विकेट आता हुआ. केतन का एक बड़ा झटका लगा, उसके बाद विजय भी आउट हो चुके हैं. मगर जब आपके बड़े बैटर आउट होते हैं तो आपके लिए एक मौका होता है और इन सभी बैटर के लिए आज अपने टीम के लिए कुछ करके दिखाने का मौका इस बड़े टूर्नामेंट में है, तो सभी को खेलना होगा. हालांकि यहाँ सीजा 11 लालबाग खुश रहेंगे क्योंकि केतन को आउट किया है और दूसरा विकेट भी दूसरे ओवर में आ चुका है. जरूर पप्पू तोडकरला आपण पाहतायत, गेल्या मॅच मध्ये 6 क्रमांकावर आले होते, परंतु आता सिच्युएशन पाहता लवकरात लवकर प्रमोट केलंय एक पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी आणि त्यामुळे आपण पाहतायत की पप्पू तोडकर सध्या बॅटिंग एंड कडे जात असताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इन द क्रीज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21ला 2. 5 बॉलच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी. ऑन साईडला आल्या आल्या खूपचा फटका मात्र अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. 4 रन. गुड शॉट, वेलकम बाउंड्री असं म्हणत असताना सुस्वागतम चौकार. आते ही पहली गेंद पर हुक भी किया और 4 रन को बुक भी किया है राकेश तोड़कर ने, पप्पू तोड़कर ने, जिन्होंने पिछले मैच में भी क्या छक्का जड़ा था आते ही, और यहाँ भी शुरुआत अच्छी की है और इन्हें एक ही मालूम है तोड़फोड़ करना. शुरुआत की है. चांगला फटका होता. काय एक्सप्रेशन यावेळेला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला अतिशय सुंदर फटका खेळत असताना सरळ बॉलने मात्र या ठिकाणी वेध घेतला बाउंड्री लाईनचा. 25ला 2. 12.50ची सरासरी चांगली सरासरी आहे, परंतु 2 विकेट सुद्धा यावेळेला लवकरात लवकर गेलेत आणि त्याचंच रूपांतर कदाचित यावेळेला अंडर प्रेशर बॅटिंग करताना पाहायला मिळेल का. गौरव फ्री माइंड बॅटिंग करतोय. जरी 2 विकेट आले तरी सुद्धा त्याच्या भात्यातले जे फटके आहेत तो विसरत नाहीये.
कोणत्याही प्रकारचा दबाव घेत नाहीये. त्या दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करेन हा त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. कारण आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असायला हवा. 25ला 2. विश्वजित ठाकूर वेगेसाठी जो ओळखला जातो, वेगेचा बेताज आहे. वेगे बरोबर व्हेरिएशन. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिले, तेवढाच अनुभवाची शिदोरी आपल्या खांद्यावर घेत नेहमीच मात्र चांगलं क्रिकेट खेळत आले ते खेळाडू. ही स्टारकास्ट आहे त्या मान्सून ब्लास्ट मध्ये. यावेळेला जबरदस्त वेगेचा फायदा उचलला आणि सरळ इनसाइड आउटचा फटका आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. गौरव बर्दे, ये भी नवी मुंबई का एक बड़ा नाम है और आज मौका मिला है इस बड़े मंच पर. अच्छा स्ट्रोक खेला, विश्वजीत की रफ्तार उनकी पहचान है और विश्वजीत की ये गेंद ऑप्टम के बाहर रखी थी और वहां से उठाकर खेला है कवर्स की दिशा में. अच्छा स्ट्रोक गौरव बर्दे का. चांगला फटका होता. अगदी फोरआर्मचा चांगला वापर केला होता. गॅप शोधला कारण सध्या पॉवर प्लेचं बंधन आहे. ऑन साइडला पिकअप शॉट. दिस इज अ क्लास. सुपर टायमिंग. काय फटका खेळला होता. क्लासी शॉट पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने बरोबर बॉल कनेक्ट होत असताना स्वीट अँड स्मार्ट मान्सून ब्लास्ट षटकार. वाह वाह, क्या पिक किया है इस गेंद को. पिछली गेंद थोड़ी सी आगे रखी थी, ये थोड़ी सी पीछे रखी थी और इस गेंद को भी सीमा रेखा दिखाई है गौरव ने. अच्छी लय में बैटिंग कर रहे हैं, एक अलग कॉन्फिडेंस से बैटिंग कर रही है गौरव. सातत्य यावेळेला दर्शवेल का. सध्या तरी बॅटिंग करताना तो फ्री माइंड बॅटिंग करतोय. क्लास दाखवतोय आपल्या बॅटमधून. आक्रमकता, संयम या दोन गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. मग कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची हे ज्याने ज्याने जाणलं त्याला मात्र हा क्रिकेटचा खेळ अगदी भावला. 35ला 2. विश्वजीतचा हा मात्र बॉल आणि बॅटचं टॉपेज. पाठीमागे फिल्डर आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीयेत. मिस्टर सुमित दसाडीला आपण पाहत आहेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. अमित दसाडे जबरदस्त आज झेल. अमित दसाडे मात्र आपण पाहिलं तर मान्सून सुपर सिरीज पासून खूप फॉर्मामध्ये पाहायला मिळतो. 8 बॉलमध्ये 21,262चा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला आणि अमित दसाडेने कोणतीही चुकी केली नाही. चांगला झेल टिपला. बॅटचं टॉपेज होतं. पाठीमागे बॉल निघून गेला. जजमेंट चांगलं होतं आणि छोटा पॅक बडा धमाका. अमित दसाडे ग्रेट कॅच. फलंदाज बाद. ये तो एक बड़े गेंदबाज की निशानी है. 2 बड़े स्ट्रोक आए मगर फिर एक बार उन्हें बड़े स्ट्रोक के लिए ऑफर किया और उसमें फंस गए गौरव. 2 बड़े स्ट्रोक के बाद विकेट तीसरा आ चुका है. ये प्लस पॉइंट सीजा 11 लालबाग का है मगर स्कोर अभी भी कुछ कम नहीं है. तीसरे ओवर में जो पावर प्ले का है उसमें 35 हो चुके हैं. ये अच्छी बात डोंबिवली के लिए है. चांगली गोलंदाजी. चौकार आला. चौकार आल्यानंतर षटकार आला आणि षटकार आल्यानंतर विकेट सुद्धा मिळाली. कमबॅक करणं जाणतात हे खेळाडू. अनेक वर्ष क्रिकेटचा इतिहास चालला तर विश्वजित ठाकूरच्या नावावर अनेक विकेट हॅट्रिक आहेत, निर्धाव षटका आहेत, अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर सुद्धा पाहायला मिळत आहेत. परंतु थोडंसं गौरव या वेळेला सावध पवित्र घेऊन खेळले नाहीत. फ्री माइंड खेळत होते आणि अशातच मात्र आपण पाहिलं तर विकेट मिळाली. एका साईडला पप्पू तोडकरला आपण पाहत आहेत, तर एका साईडला शुभम चिळकेला आपण पाहू शकाल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये याला मॅच मध्ये थोडेसे स्ट्रगल करत होते. परंतु संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येत असतो. संघर्षाला कारण सांगायचे नसतात. कारण चंदू शेट्टी सर म्हणतात ना, कारण सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे कारण हे चालतच नाहीत क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा आपल्या अन्य क्षेत्रामध्ये. त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची आपल्याकडे ती कुवत असायला हवी. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वाह, काय अप्रतिम वेग आणि वेगेबरोबर अचूक टप्पा. अभेद्य कामगिरी करताना पाहायला मिळतोय. सुपर डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पहा. यावेळेला गुडलेन स्पॉटवरून बॉल थोडासा टॉस झाला आणि सरळ बॉल विकेट किपर प्रशांत गरज सध्या विकेट किपिंगच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक बॉलवर करण मोरे मात्र येत आहेत. चांगलं यावेळेला गायडन्स करत असताना थोडासा एक्सपिरियन्स आपला शेअर करतायत. मिस झाले आणि या वेळेला बरोबर स्टंपच्या मध्ये सापडले. शुभम शेळके बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना लेग बिफोर विकेट LBW. आणि इथून जर आपण पाहिलं तर यस शुभमला परतावा लागेल. आता बिकट परिस्थिती चंदू शेट्टी सर पाहायला मिळते सध्या त्विषा स्पोर्ट्स रीची जीतून निलेश 11 डोंबिवली टीमची. हालांकि केतन शुरू में ही आउट हुए, उसके बाद एक विकेट जा रहा है और इस गेंद को नहीं पढ़ पाए. फुल टॉस गेंद थी, पैर पर लगी और LBW के जरिए वापस लौटेंगे शुभम. पार्टनरशिप ही विकेट जी आपल्याला पाहायला मिळते बरोबर मात्र मिडल स्टंपला सापडले. आणि काय रमाकांत पवार सरांचं या वेळेला अप्रतिम योग्य तो डिसिजन, चांगलं डिसिजन पाहायला मिळालं. इथून 35ला 4 सध्या आपण पाहत आहेत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. कमलेश पाटील आपण पाहू शकाल कावा सध्या ऑलराऊंडरची भूमिका निभावत असताना या टीम मध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विश्वजित काय बॉलिंग केले, चौकार षटकार विसरून मला या 4 बॉलमध्ये काहीतरी करायचंय. मग चौकार षटकार आले, त्यानंतर W0W. वाव सुपर. 35ला 4 पॉवर प्ले मध्ये धावा थांबवलेत, धावा चांगले झालेत, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथे पार्टनरशिप बिल्ड झालेली नाहीये. आणि आता ही रणनीती, ही स्ट्रॅटजी सध्या फिल्डिंग मध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट स्लिप विनायक भोईरला सुद्धा पुढे आणलं गेलंय. चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. चॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अमित तसाडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 35 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विशा स्पोर्ट्स रीची जीतू निलेश 11 डोंबिवली टीम. इसे कहते हैं कमबैक, जो विश्वजीत ठाकुर ने किया. पहली गेंद पर चौका, उसके बाद दूसरी गेंद पर छक्का जड़ा गौरव ने, मगर तीसरी गेंद पर उन्हें आउट किया. उसके बाद फिर डॉट बॉल, उसके बाद फिर विकेट और फिर एक बार डॉट बॉल. तो ये पावर प्ले का ओवर था आखिरी, जिसमें रन बने 10. आखिरी 4 गेंदों में एक भी रन नहीं आया है. 4 विकेट वापस लौट चुके हैं. और किस तरह से ये ओवर रहा है. पहली गेंद पर इनसाइड आउट खेला कवर्स की दिशा में, और दूसरी गेंद पर क्या पिकअप स्ट्रोक खेला था मिड विकेट स्क्वायर लेग की जोन में 6 रनों के लिए. मगर उसके बाद विश्वजीत का जलवा और उनका ये कमबैक. लेन बॉल उसे बड़े स्ट्रोक में तब्दील करना चाहते थे, उसमें फंस गए गौरव. और उसके बाद अच्छी गेंदबाजी देखने मिली. ये गेंद तो काफी रफ्तार से की थी, और उसके बाद जो फुल टॉस आई उसे पढ़ नहीं पाए शुभम. स्टंप के सामने पकड़े गए और ये आखिरी गेंद थी. पॉइंट की दिशा में ढकेला, कोई रन नहीं मिलेगा. 3 ओवर के बाद रन बने 35. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज प्रज्योत तंबीरे. ला 4 3 षटकांच्या समाप्ती अखेर. ऑफ साईडला खूप चांगला फटका ऑन द राईज खेळत असताना सिंगल तर मिळते. डबल मध्ये कन्वर्ट करतील का पैकी येपर्यंत जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पप्पू तोडकरकडे मात्र यावेळेला पोटेन्शियल आहे, भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि त्यानुसार तो चांगली बॅटिंग करत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इनसाइड एज यावेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु पैकी बरोबर झालेली नाहीये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. या धावसंख्येवर 38 लॉस ऑफ 4 विकेट. प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. लेदर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा चांगली धमचाक सोडली होती या गोलंदाजाने. मग मांगेला समाजमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा बॉलर तयार. कमलेश पाटीलला आज जबाबदारीने खेळावं लागेल. कितपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून राहतो याकडे सर्वांचं लक्ष सध्या तरी वेधलं गेलंय. इतर मात्र लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या बॉलवरच विकेट मिळाली आणि तिथून धावांचा जो वेग होता तो गौरवने वाढवला होता, परंतु त्यानंतर विकेटच्या शोधामध्ये होते. विकेट्स मिळाले. सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. प्रशांत गरत पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मिळेल.
या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 39च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. चंदू शेट्टी सर धावा थांबवलेत आणि अचूक टप्प्यावर परफेक्ट मारा सध्या तरी पाहायला मिळतोय. थोड़ा सा कंट्रोल किया है यहाँ स्कोर को, क्योंकि विकेट आगे आगे है उसका यहाँ थोड़ा सा दबाव है, मगर साझेदारी अगर यहाँ से भी बनती है तो फिर एक बार आप बड़े बड़े स्ट्रोक भी लगा सकते हैं ये, और अभी भी आपके हाथ में 6 विकेट है. लो फुल टॉस बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल आणि दोन्ही मात्र फिल्डर पुढे सरसावले. बातचीत करता करता बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. धनंजय बिनताडे आणि महेश नानगोडे मात्र यावेळेला जणू काही एकमेकांशी गप्पा करण्यासाठी आले आणि बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 धावांची मोहर उमटवली. चौकार. गुड शॉट. चांगला फटका होता. लो फुल टॉस बॉल एक गुडघा वाकवला आणि समोर खेळले. वी फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता आणि प्रेक्षकाने सुद्धा त्या बॉलवर मात्र नजर ठेवली होती. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं. चौकार येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43ला 4, 43 लॉस ऑफ 4 विकेट. या चौकाराने थोडीशी राहत जरूर मिळाली असेल, कारण अंडर प्रेशर जेव्हा तुम्ही बॅटिंग करता, विकेट जातात, इंटरव्ह्यूल विकेट येतात, तेव्हा धावांचा शोध घेण्यासाठी फलंदाज झुंजतात आणि चौकार किंवा षटकार आल्यानंतर थोडेसे रिलॅक्सेबल होतात. तेच झालं. चांगला बॉल होता. वेग आणि वेगेबरोबर अचूक टप्पा या दोन गोष्टी मात्र पाहायला मिळतात प्रज्योत अंबेरेच्या माध्यमातून. चांगला बॉल होता. ऍक्शन रिप्ले पहा ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. अगदी वाईट यॉर्करने बॉलची सांगता झाली. प्रशांत गरेच्या हातामध्ये बॉल विसावला. गुड डिलिव्हरी. 5 बॉलचा खेळ झालाय. 4थं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 43ला 4. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत. महेश नानगुडे कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. इथे पप्पू तोडकरला परतावं लागेल. डोक्यावर त्याचे हात जात आहेत. ही चुकी केली. नामी संधी होती. कंट्रोल नव्हतं या स्ट्रोकवर आणि अशा प्रकारे प्रज्योत अंबेरेला ही दुसरी सफलता मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना विकेट टेकिंग गोलंदाजी सध्या होत असताना पाहायला मिळते. ही विकेट मागील बॉलवर आपण पाहिलं. लो फुल टॉस बॉल होता. कधी कधी या बॉलवर विकेट सुद्धा मिळते, कधी कधी षटकार सुद्धा येतो, परंतु हा बॉल विकेट मिळवून देणारा होता. इथे फलंदाज फसले. सही कहा आपने. दोनों विकेट, जो केतन म्हात्रे की विकेट भी ऑफ स्टंप के बाहर के लोअर फुल टॉस पर ही आई है, और ये फुल टॉस थोड़ा सा रफ्तार वाला था, इसलिए टाइमिंग नहीं बन सका और पप्पू तोड़कर भी वापस लौटे हैं यहाँ. तो 5वां झटका यहाँ लगा गए. टाइमिंग अच्छा नहीं हुआ. शुरू से ही उन्हें पता चला था जब स्ट्रोक खेला था, और महेश नानगुडे इन्होंने एक अच्छा कैच पकड़ा है और एक झटका. 5वां विकेट वापस लौट चुका है. मगर ये भी नहीं भूलना चाहिए, श्रीजा 11 लालबाग पिछले मैच में 30 रन पर 5 विकेट जाने के बाद छठे विकेट के लिए 83 रनों की साझेदारी धनंजय बिनताडे और करण मोरे इन्होंने की थी. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण योग्य उल्लेख केला, कंपॅरिझन यावेळेला आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघाचं ज्वलंत उदाहरण ते घ्यावं लागणार आहे या जोडीला. आउटलेट मॉल ऑफ इंडिया डील्स की बारिश रोज होगी. अप टू 70% ऑफ 365 डेज, 100+ प्रीमियम ब्रँड्स. अगदी भिवंडी बायपासला आपण पाहिलं तर अशी हायवेला आहे आउटलेट मॉल ऑफ इंडिया. जर आपण अवश्य भेट द्या. संघाची धावसंख्या 43ला 5. विशा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबिवली सध्या स्ट्रगल करत असताना पाहायला मिळते. कमलेश पाटील कावाला आता जिम्मेदारीने खेळावं लागेल, परंतु त्यासमोर आहे वेगीचा बेताज विश्वजित ठाकूर. वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, खूपच बाहेर निघाला. कंट्रोल नव्हतं या बॉलवर. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. या धावसंख्येवर 44 रन्स. हा प्रिव्हियस बॉल आपण पाहतायत. ओव्हर द विकेटने आले आणि इथून खूपच बाहेर निघाला. बॉल बाउन्स झाला आणि तेवढाच बॉल मात्र वळण सुद्धा घेतलं. चांगला बॉल समोर खेळलेत आणि तेवढाच चांगला फटक्याला एक्झिक्यूट करत असताना ऐश्वर्या सुर्वे पुढे सरसावतील, फील्ड करतील. तत्पूर्वी 2 रन्स. हे क्रिकेटमधील बेसिक जाणावं लागणार आहे चंदू शेट्टी सर, कारण इथे जर बेसिक जाणलं, पार्टनरशिप झाली तर कदाचित मात्र आपण पाहिलं तर 100 क्रॉस झाल्यानंतर एक चांगला स्कोर सुद्धा पाहायला मिळू शकतो, कारण 5 विकेट गेलेत. त्यामुळे क्रिकेटमधील बेसिक सिंगल डबल ही लाईफलाईन आहे.
अप्रतिम चांगला कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. ऐश्वर्या सुर्वेला बॉल मिळणार नाहीये आणि सरळ बॉलने मात्र अप्रतिम बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. चौकार. ये भी खिलाड़ी काफी बेहतरीन है और विश्वजीत के रफ्तार के सामने कवर्स की दिशा में देखिए किस तरह से स्ट्रोक खेला है. 50 रन तो पूरे किए और क्या खूबसूरत अंदाज में स्ट्रोक को खेला कमलेश ने. 50 ला 5. दुसऱ्या बॉलवर मात्र अप्रतिम कडक 4 पाहायला मिळाला. मनगडाचा चांगला वापर केला होता आणि गॅप शोधण्यामध्ये एक्सपर्ट आहे कमलेश पाटील. कावाला आपण पाहत आहे सध्या जिम्मेदारीने खेळ करतोय. मोठ्या इनिंगला बिल्ड करावं लागेल परंतु विश्वजीत ठाकूरचा माइंडसेट हेच आहे इथे एखादी तरी विकेट अजून मिळावी, रन्स थांबवाव्या. फोर्स केलं या बॉलला, खेळायचं होतं समोर परंतु बॉल निघून जाईल. पुन्हा एकदा ऐश्वर्या सुर्वे पुढे सरसावतील. 2 रन. काय रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते कारण दोन्ही फलंदाज आखो का नजर असं वालों को इशारा काफी होता है. डोळ्या नजरेला नजर देत मात्र 2 रन्स यावेळेला घेतल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचली गेली. 52 रन्स लॉस ऑफ 5 विकेट. आपण पाहत आहेत फिल्डिंग सेट केली गेले. अगोदर मात्र फर्स्ट स्लिपला होते तिथून मात्र हटवले गेले. करण मोरे आता येत आहेत यावेळेला शॉर्ट मिड ऑफला त्या धावा रोखण्यासाठी दबाव वाढवण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑफ थोडासा आतमध्ये घेतला गेलाय. मिड ऑफ एक मोठा गॅप सुद्धा आहे. लॉंग ऑन आहे, मिड ऑन आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, थोडासा रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. विश्वजीत ठाकूर कमबॅक करत असताना दुसऱ्या बॉलवर चौकार आल्यानंतर हा कमबॅक. प्रिव्हियस बॉल सध्या आपण पाहू शकतायत. अगोदरच ग्रिप बदलली होती, पोझिशन मध्ये आले आणि त्यानंतरचा हा बॉल प्रशांत गरेच्या हातामध्ये. बॉलने वळण घेता घेता मात्र विसावला गेला. 52 ला 5 सध्या आपण पाहत आहेत. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केले. व्हेरिएशन, वेगे बरोबर व्हेरिएशन हे असणं अलीकडच्या काळामध्ये खूप गरजेची गोष्ट आहे. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर व्हेरिएशन तुम्हाला आणावंच लागेल. चांगला बॉल होता. काय प्रीवियस बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात. काय म्हणतील चंदू शेट्टी सर या बॉल बद्दल. वेरिएशन तो अब क्रिकेट ही ऐसा हो चुका है, ये फटाफट क्रिकेट में आपको एक पास वेरिएशन चाहिए और वही किया है विश्वजीत. और उनके पास काफी अच्छा तजुर्बा है, बड़े लेवल का क्रिकेट खेल चुके हैं विश्वजीत और उसी तरीके से गेंदबाजी कर रहे हैं. चांगला बॉल होता. वेगे बरोबर मात्र अचूक टप्पा, नियंत्रण बद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. काय अचूक टप्पा पाहायला मिळाला. पहा विलक्षण कामगिरी करताना ऍक्शन रिप्ले. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टॉस झाला. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 5 षटकांच्या समाप्ती अखेर त्विषा स्पोर्ट्स रिची जीतू निलेश 11 डोंबिवली टीम 53 ला 5. पिछले ओवर में 9 रन बने और यहाँ से धीरे धीरे साझेदारी की कोशिश है. कमलेश के पास एक अच्छी क्षमता है. अक्षय सिंह भी जो ठाना के खिलाड़ी है, ये भी एक काफ़ी अच्छे खिलाड़ी है. तो यहाँ से साझेदारी की आवश्यकता है. मगर कामयाब रहे प्रज्योत अम्बिरे जिन्होंने 2 विकेट लिए, विश्वजीत ने 2 विकेट लिए, फिरोज ने 1 विकेट लिया. फिर एक बार अपने कोटे का आखिरी ओवर लेके प्रज्योत अम्बिरे आ रहे गेंदबाजी के लिए. गेंदबाजी में काफ़ी सारे ऑप्शन है. अमित दसाड़े इनके पास है, इनके पास शुभम जादव गेंदबाज है, धनंजय बिंताड़े गेंदबाज है, ऐश्वर्य सुर्वे गेंदबाज है. तो एक अच्छी स्ट्रेंथ यहाँ जरूर देखने मिल रही है. और 53 बने हैं, 5 विकेट का नुकसान. प्रज्योत अम्बिरे लगातार कन्सिस्टन्सी ऑन द विकेटने. उलटॉस बॉल समोर खेळलेत कारण मिड ऑफ आतमध्ये आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना सरळ बॉल मात्र आमच्या लहान मुलांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. दायरे के अंदर मिड ऑफ था, उसका फायदा उठाया और फुल टॉस गेंद ही मिली उन्हें और उसे पंच किया सामने की दिशा में. कमलेश ने इसके पहले भी देखा पर कमलेश ने कवर्स में काफी खूबसूरत स्ट्रोक खेला था. ये तजुर्बेकार खिलाड़ी है और यहाँ अपना तजुर्बा दिखाते हुए अपने गांव के लिए, वडवली के लिए भी, चेंज द गेम वडवली बी के लिए भी काफी अच्छा क्रिकेट खेला है उन्होंने. चांगला बॉल होता. यॉर्कर बॉल पाहायला मिळतो. मुंद्यातला बॉल अगदी खोदून काढलाय. 1 रन वेगाने. धनंजय बिंताडे पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. कमलेश पाटील अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढवताना पाहायला मिळत आहेत. याच मोस्टली इम्पॉर्टंट धावा खूप महत्वाच्या असतील. 9 बॉलमध्ये 16 रन कमलेश पाटीलच्या बॅटमधून आलेत. सिंगल डबलला सुद्धा महत्व देत आहेत. ग्रेट क्रिकेट, सेन्सेशनल क्रिकेट सध्या.
प्रतिम शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉलने मात्र वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. मात्र इथे बॉल रोखण्यात यश मिळालंय का पाहायचं आहे. पाहता पाहता 3 रन्स तर मिळालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर काय किती धावा येतील तर यावेळेला 3 धावा पळून पूर्ण केले गेलेत. परंतु इथे पंचांनी सांगितलंय की बाउंड्री चेक केली जाईल. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये सध्या आपण आहोत. 59ला 5, 6वं षटक आहे प्रगती पथावर. सध्या डिसिजन पेंडिंग त्या तिसऱ्या बॉलचं. वरुण एस पाटील फाउंडेशन प्रेझेंट मान्सून ब्लास्ट. सध्या आपण पाहताय डे 4 मध्ये आहोत. शेवटची मॅच. कोणता संघ मात्र पुढे येईल टॉप 4 मध्ये. हिरवळ असं मैदान, जे अपेक्षित मैदान आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. सध्या डिसिजन पेंडिंग आपण पाहतायत. विचार विनिमय करून जे आपण पाहू शकाल 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचा करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. कारण एक एक रन खूप महत्वपूर्ण आहेत सध्याच्या या कंडिशन मध्ये. विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला आणि त्यामुळे पंचांना थोडीशी शंका उद्भवली होती आणि त्याचं शांतपणे या वेळेला जरूर निवारण केलं जाईल. अतिशय चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतायत. जो खेळ तो या स्पर्धेमध्ये चांगला खेळ तो टिकून राहील. त्यामुळे 3 संघाने अप्रतिम चांगला खेळ केला. पहिल्या दिवसामध्ये रॉयल वॉरियर्स शिफा स्ट्रायकर्स टीमने अप्रतिम चांगला खेळ केला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये वायू 11 पोनकोडे या टीमने चांगला खेळ केला आणि तिसऱ्या दिवसामध्ये प्रथम एंटरप्राइजेस JP 11 भिवंडी या टीमने चांगला खेळ केला आणि संघ पुढे आले. पहा यावेळेला ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. बॉलने मात्र खूप वेध घेतला होता बाउंड्री लाईनचा, परंतु तिथे थोडीशी आउटफील्ड आपण पाहिली तर दगड असल्यामुळे मात्र आपण पाहताय थोडासा बॉल अडला आणि त्यामुळे सेफ आहे. 3 रन्स यावेळेला कंप्लीट केलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 62 वर जाऊन पोहोचली गेले. 62 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता धावा येत आहेत. मग या संघाला धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा येणे फार गरजेची गोष्ट राहील. परंतु प्रज्योत आंबेरे सेव्ह धावा करतील का, कारण आतापर्यंत 9 रन खर्च केलेत परंतु 2 विकेट महत्वपूर्ण मिळवलेत. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका आहे. महेश नानगुडे पुढे सरसावतील मात्र फेकी करतील. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. प्रज्योत आंबेरेने सुद्धा चान्स घेतला होता की डायरेक्ट हिट झाला तर कदाचित कावाला परतावं लागेल, परंतु तेवढीच उमेदीने रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते अक्षय आणि कमलेश पाटीलच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64. प्रज्योत आंबेरे डेड बॉल पंच शशी साटम सर दर्शवत असताना सध्या फिल्डिंग जर पोझिशन पाहिली तर अमित दसाडेला आपण पाहता शॉर्ट थर्ड मॅन. गली रिजन मध्ये आपण एक फिल्डर फिरोज शेखला पाहतायत. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. धनंजय बिनताडे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 रन डेफिनेटली मिळेल. मात्र स्ट्राईक रोटेट होते चंदू शेट्टी सर आणि त्यामुळे धावांचा वेग ऑटोमॅटिकली थोडाफार वाढताना पाहायला मिळतो आणि खेळपट्टीवर तुम्हाला हेच करावं लागतं. तेच केलं आतापर्यंत. पार्टनरशिप बिल्ड केली गेले. 65ला 5 बॉलच्या समाप्तीनंतर 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे. 10 बॉलमध्ये 19 रन महत्वपूर्ण या धावा आहेत. स्वतःला संघाला डावाला सावरत असताना आतापर्यंत कमलेश पाटील आणि अक्षय तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा सूप पाहायला मिळाले. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि प्रशांत गरत हे सांगत असावेत आणि त्यांचं रिॲक्शन तेच पाहायला मिळालं. एंड ऑफ द 6th ओव्हर
6 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 65 धावा. काय बॉल फिरवला होता, फिंगरचा चांगला वापर केला होता, वेगेबरोबर अचूक टप्पा आणि तेवढाच वळण घेणारा चेंडू. संघाची धावसंख्या त्विशा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली टीम 65 वर जाऊन पोहोचली गेली. 65 लॉस ऑफ 5 विकेट. कमलेश पाटील 11 बॉलमध्ये 19, अक्षय 3 बॉलमध्ये 3. आणि आता मात्र लीड करताना पाहायला मिळतील महाराष्ट्राचा गोड आवाज चंदू शेटे सर आणि त्यांना सुरेख साथ देतील मनीजी बागले यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जी हाँ, थैंक यू सो मच, धन्यवाद. आपने सुना प्रमोद जी शेडगे सर को और मेरे साथ अब चंद्रकांत जी शेट्टे सर जुड़े जाएंगे. आइए सर, आपका भी वेलकम है. लीड करते हुए 6 ओवर का खेल हो चुका है समाप्त. रन बने स्कोरबोर्ड पे 65, विकेट गई है 5. यहां से किस तरीके से आप ये आने वाली 6 ओवर को अप्रोच करते हुए देखना चाहते हो बैटिंग टीम को? नमस्कार. नमस्कार. जाऊयात मॅचच्या दिशेने. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत आहे. मान्सून ब्लास्ट आणि वरुणेश पाटील फाउंडेशनच्या या स्पर्धेच्या अगदी आजच्या 4थ्या दिवसाच्या शेवटच्या मॅचमध्ये माझ्या बरोबरने एक्सपर्ट कमेंट देण्यासाठी डोंबिवलीचा उभरता आवाज मनीष बागले जुडले जात आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये ठाण्याचे अक्षय सिंग यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय, कमलेश पाटील यांना देखील आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी अमित धसाडे फ्रॉम माणगाव. पहिला बॉल ज्या वेगात आला त्याच वेगात मारलाय अक्षयने पाठीमागे आणि स्वागत चौकाराने केलेला आहे. पहिल्याच बॉलवर आलाय अक्षयच्या बॅटमधून चौकार. जी हाँ, सारे डोंबिवली के जो दर्शक है वो भी वहीं पे खड़े हैं, वहीं पे गेंद गई है और उसी तरीके से उन्होंने बताया कि रुकिए, केतन जरूर सस्ते में आउट हुए लेकिन अभी खेल नहीं छोड़ना होता है ना, आखिर तक लड़ना होता है. इस चौके के साथ उम्मीद जगाते हुए अमित धसाडे बॉलिंगसाठी वेग आहे. पटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चाललाय बॉल सीमारेच्या दिशेने, परंतु आले त्या ठिकाणी धनंजय भिंताडे. आणि सकाळचं सत्र जर आपल्याला आठवलं तर 49 धावांची त्यांची खेळी कोण विसरेल, कारण 5 विकेट 30 धावांवर गेल्या होत्या. अशा वेळेला धनंजय आणि करणने केलेली पार्टनरशिप पाहायला मिळाली. अक्षय म्हणजे छोटू ज्याला म्हटलं जातं, ठाण्याचा खेळाडू आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बांद्रे गाव आणि माणगाव तालुका ज्या खेळाडूने मागच्या 3-4 महिन्यात चांगला चर्चेत आणलाय अमित. फुलटॉस फटका फसलाय आणि अमित धसाडे यांना मिळते विकेट. वेगाचा शेवट अमित धसाडे फ्रॉम माणगाव. अच्छी गेंदबाजी, अपने बेस्ट स्किल को बैक किया. तेज तरार गेंदबाजी उनकी पहचान रही है. एंड ऑफ द स्पीड जिन्हें हम हमेशा कहते हैं. बहुत बढ़िया गेंदबाजी, मिस टाइमिंग कर बैठे स्टोक को. फुल टॉस गेंद थी. अक्षय आउट होते हुए 6 गेंदों में केवल 9 रन उन्होंने बनाए. ये देखिए ये एक्शन रिप्ले आप फिलहाल आपकी स्क्रीन पर एंजॉय करते हुए. फुल टॉस गेंद थी, हल्की सी डीप होते हुए गेंद ऑन रीजन पे खेलना चाहते थे. अब यहां से जिम्मेदारी भरा क्रिकेट आपको खेलना होगा. मतलब अगर मेरिट पे खेलना होगा, अगर ऑफ स्टंप के बाहर की गेंद है, मैच चलाना जिसे कहते हैं ना सर हम क्रिकेटिंग लैंग्वेज में, उस तरीके से मैच को चलाना होगा. अभी भी बहुत ओवर शेष है, बहुत गेंदे शेष है. थोड़ा रख के, थोड़ा सहम के और थोड़ा रुक के खेलने की आवश्यकता है. 6 विकेट जा चुके हैं. अगदी बरोबर. 6 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अमित आले आणि विकेट सुद्धा आली आहे. चौकार आला, त्यानंतर दुहेरी धाव आली आणि त्याच्यानंतर विकेट सुद्धा आलेली आहे. 6वी विकेट. 71 धावा धावफलकावर. चालू असणारा सामना त्विशा रिची जितू निलेश 11 डोंबिवली विरुद्ध श्रीजा 11 लालबाग यांच्यातील चालू असणारा सामना आपल्या भेटीला आलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत अमोल पाटील, डोंबिवलीचे आणखीन एक दर्जेदार खेळाडू.
सोनारपाड्याचं नाव याही खेळाडूने चांगलं केलंय. फुलटॉस वेगात होता, त्याच्यामुळे टायमिंग ते नाही पाहायला मिळालं आणि एक धाव तर इकडे घेण्याचा प्रयत्न होतोय अमित दसाडे. कालच कोल्हापूरची स्पर्धा त्यांनी चांगली गाजवली. यावर्षी पश्चिम महाराष्ट्राची जी स्पर्धा होती आटपाडी म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये, तिकडेही चांगला परफॉर्मन्स दाखवला होता या खेळाडूने. मग शम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता. परंतु हे बॅटिंग करणारे खेळाडू सुद्धा काही कमी नाही आहेत. म्हणजे ज्यांच्या एकेका गावात 50-50 मोटरसायकल सुद्धा सिरीजच्या गेलेल्या आहेत. पाठीमागे पुन्हा एकदा जबरदस्त वेग, वेगाचा शेवट, माणगावची स्पीड गन. अमित दसाडे घेत आहेत विकेट. जी नहीं, इस तरीके से आप बल्लेबाजी नहीं कर सकते, लेकिन ये यहाँ पे तारीफ 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 योग्य होगी गेंदबाजी अमित की. क्या बेहतरीन गेंदबाजी की है. अपने आप को फिर एक बार बैक करते हुए तेज तर्रार गेंद, और इस बार पटकी हुई थी, शॉर्ट गेंद थी, शरीर पे हल्की सी अंदर कट होती हुई गेंद. ये देखिए क्रिस का बेहतरीन इस्तेमाल करते हुए हल्के से अंदर की ओर आती हुई गेंद. पुल करना जरूर चाहते थे, लेकिन अर्ली बैक स्विंग, बल्ला आया उससे पहले गेंद ने बल्ले के सिरे को चुमा. आउटसाइड एज लेते हुए गेंद सीधा जाके कीपर के दस्तानों में जा चुकी है. वाह, काय गोलंदाजी केली जाते. अमित दसाडेकडे जर तुम्ही पाहिलं तर 10 वर्षापूर्वीचे विजय पावले, 10 वर्षापूर्वीचे प्रज्योत आंबिरे, 10 वर्षापूर्वीचे मात्र संतोष सक्सेना देखील मी म्हणेल या गोलंदाजांची, किंवा विकी भोईर सुद्धा सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिलंय. तर त्यांची झलक या गोलंदाजामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये, मी लगेच नाही म्हणेल की ते खूप मोठे गोलंदाज झालेत, परंतु सातत्य ठेवलं तर या गोलंदाजाकडे क्रिकेट गाजवण्याची क्षमता आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतातलं. आणि त्यांनाच आपण या ठिकाणी विश्वजीत ठाकूर किंवा हे सगळे ऑलराऊंडर खेळाडू किंवा त्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध जे गोलंदाज झालेत, विजय पावले, विश्वजीत ठाकूर, विकी भोईरला देखील आपण पाहिलं, संतोष सक्सेना यांना देखील आपण पाहिलं, तर ती झलक पाहायला मिळू शकते या मुलामध्ये. वेग प्रचंड, काय वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलेला आहे. अमित दसाडे आणि आल्या आल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेटही घेतल्या आणि फक्त 7 धावा दिलेल्या आहेत अमित दसाडे यांनी. काय बॉल टाकलाय. मणिजी काय म्हणाल. शब्द कम पड़ जाएंगे सर. इस तरीके की गेंदबाजी अमित ने करके दिखाई है. वो देखिए ना, रिस्ट पोजीशन देखिए, उनकी गेंदबाजी का रिदमिक पैटर्न देखिए. देखना चाहूंगा मैं फिर एक मर्तबा जिस तरीके से उन्होंने गेंदबाजी किस ओवर में. ये देखिए इस तरीके से ये जो पहली गेंद और उस पहली गेंद पे ये चौका आया, और उसी के साथ उन्हें पता चला कि यहां पे लेंथ गेंद काम नहीं करेंगी, यहां पे आपको आगे गेंदबाजी करनी होगी. और जैसे ही चौका आने के बाद गलतियां तो होंगी ना सर, गलतियां तो हर किसी से होती है, लेकिन बड़ा वही बनता है वो गलतियों को सुधार के अच्छी गेंदबाजी, बल्लेबाजी, अच्छा क्रिकेट खेलता है. अजूनही मॅच संपलेली नाहीये, डाव संपलेला नाहीये. जरी विकेट गेल्या असेल, कशा प्रकारे या विकेट आल्या त्या देखील आपण इकडे पाहूयात. एक लांब बॉल आपटला, एक फुलटॉस बॉल होता, आणि त्याच्यानंतरचा हा बॉल जर पाहिला तर अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. त्याच टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय, परंतु इकडनं देखील पहा 72 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हर आहे. अगदी 40-50 जरी आल्या, 50 जरी आल्या तरी एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. 120च्या आसपासची मॅच सुद्धा बनते ना, आणि ती मात्र येणाऱ्या या 3 विकेटला ते कामगिरी करावी लागणार आहे. शुभम आहे जोडीला, वळवलाय बॉल, वळवलाय. फिरोजचं हे वैशिष्ट्य आहे, योग्य वेळेला मात्र व्हेरिएशन खूप चांगलं करतात. म्हणजे त्यांची बॉलिंगचा तुम्ही अभ्यास केला, एखादा बॉल कमी गतीचा, एखादा बॉल जास्त गतीचा, एक छोटा टर्न, एक मोठा टर्न, आणि एक पुढे टप्पा, एक मागे टप्पा, या गोष्टी संमिश्र असतात. आता मात्र लपेटायचा प्रयत्न केलाय, थोडासा लांबून फिरवला होता आणि फिरोजने फलंदाज मात्र फसवलेला आहे. हा बॉल पहा, थोडासा लांबून फिरवला, गती कमी होती. बहुत बढ़िया सर, बहुत बढ़िया रीडिंग. ये देखिए ना, फिरोज हर गेंद कुछ अलग डालने की कोशिश कर रहे थे. इस बार हल्की सी पटकी हुई थी, शॉट ऑफ गुड लेंथ पे ये गेंद थी और वहां से घुमाने की कोशिश. अमोल बहुत ज्यादा सफल होकर अंदर आए थे, प्री डिसाइडेड, पहले ही सोच चुके थे कि और डिवीजन में मैं आक्रमण करूंगा, अटैक करूंगा. मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच भी बढ़िया, एक और विकेट का पतन. 8 विकेट जा चुके हैं. अब यहां से कमबैक करने के लिए बड़े स्ट्रोक्स को रोकना होगा. जब रोकने की जरूरत होती है रोकिए बड़े स्ट्रोक, सिंगल डबल खेलिए, अलोंग द ग्राउंड खेलिए. ये 2 विकेट सर कल हमने देखा ना, 86-87 का मैच भी अच्छा होता है, लेकिन वहां तक पहुंचना जरूरी है. एक मनोबल, और मनोबल बढ़ाने के लिए कम से कम 100 तो बनाने होंगे सर. अगदी बरोबर म्हणाला तुम्ही. आता थोड्या वेळापूर्वी आपण 120 ची चर्चा करत होतो, आता 100-110 ची मॅच, 100 ची मॅच सुद्धा बनू शकते. काल आपण पाहिलं ना, रायगड टीमने मॅच बनवली, 88-89 ची मॅच सुद्धा बनवली होती. त्यामुळे इकडे रन पाहिजेत, आणि ही
डोंबिवलीची टीम सुद्धा जबरदस्त आहे, या मैदानात सुद्धा नेहमी चांगले खेळलेले आहेत आणि त्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहेत. सौरभ म्हात्रे आलेले आहेत शुभम यांची साथ देण्यासाठी. ही बॉल वळवलाय, पहा टप्पा पण पुन्हा बदलला, वळण मात्र बॉलचं तेच पाहायला मिळालंय आणि गती पहा पुन्हा थोडीशी कमी जास्त करतायत. जी हाँ, हर गेंद में अलग सोच के साथ गेंदबाजी करते हैं और बैटर को पूरी तरीके से सोचने के लिए मजबूर करते हुए. आता हा थोडासा पुढे टाकला होता, टप्पा बदलला, बॉलची फ्लाईट होती, मात्र एक धाव तिकडे घेतली, दुसरीचा कॉल मात्र दिला जातोय आणि थोडासा बॉल बाजूला गेला. 2 रन त्या ठिकाणी मिळणार आहेत. जरी विकेट गेलेल्या आहेत, हे दोन्ही फलंदाज स्वतः आणि किंवा एकमेकांशी चर्चा करतील, भाऊ हरकत नाही विकेट गेल्यात, आपण दोघे आहोत ना. आणि हा विचार सातत्याने क्रिकेटच्या खेळात मैदानात तुम्ही उतराल ना, असा विचार कधीच करू नका. ओपनर आहे, 2 विकेट गेल्यात, 3 विकेट गेल्यात, 9 विकेट गेल्यात, फक्त स्वतःला आणि सहकार्याला सांगा आपण दोघे आहोत आणि जोपर्यंत आपण दोघे आहोत काही करू शकतो आणि त्याच्यामुळे एका विश्वासाने खेळावं लागेल. 8 विकेट गेल्यात, 74 झालेले आहेत. आणि इकडे आपण पाहू शकता 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 धावा खर्च केल्यात फिरोज यांनी, 2 विकेट त्यांच्याही नावावर आल्यात, 2 विकेट अमित दसाडे यांच्या नावावर आहे, 2 विकेट प्रज्योत अंबिरे, 2 विकेट विश्वजित. हा समोर उडवण्याचा प्रयत्न राहिला इकडे आणि 3री विकेट फिरोजच्या नावावर. पहा पुन्हा टप्पा बदलला, चेंडूचा वेग बदलला आणि थोडासा पुढे केला बॉल, त्याच्यावर षटकार खेळण्याच्या प्रयत्नात विकेट नंबर 9. एक और विकेट जाते हुए, हर गेंद अलग तरीके से डालने की कोशिश, हर गेंद पे खुद को बैक करने की कोशिश. बैक ऑफ द गोल्डन भी अच्छी गेंदबाजी, आगे डालने वाली गेंद भी अच्छी और जो फ्लाइट दे रहे हैं ना चंद्रकांत सर, वो ज्यादा इंपॉर्टेंट है. आप जिस तरीके से फ्लाइटेड डिलीवरीज करते हो, एक क्विकर वन भी बढ़िया है उनके पास, ये फ्लाइटेड डिलीवरी थी और जिस तरीके से बैटर ने इस फ्लाइटेड डिलीवरी को देखा, उन्हें लगा कि ये गेंद मैं 6 के लिए मार सकता हूं, लेकिन यहीं पे तो खुद को रोकना होता है, नहीं रोक पाए. एक और विकेट का पतन. अब आखिरी विकेट मैदान के अंदर होगी. इम्पॅक्ट, हो इम्पॅक्ट घेण्याची गरज देखील होती आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे, कारण आता बॅटर वाढवायचा आहे. चिरल्याचे शुभम पाटील आलेले आहेत. गौरवच्या जागेवर शुभम आलेले आहेत. या खेळाडूच्या वेगाची चर्चा आहे सध्या. चिरल्याचा हा खेळाडू बॅटिंगसाठी. ओ हो, विकेट आलेली आहे आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑल आउट. केतन किती महत्वाचे होते या मॅच मध्ये पाहायला मिळालं आपल्याला. त्यांचं लवकर बाद होणे आणि त्याच्यानंतर परिस्थिती अजूनही कंट्रोल मध्ये होती. 6 ओव्हरमध्ये 5च विकेट गेल्या होत्या आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये 5 विकेट आलेल्या आहेत. 8व्याच ओव्हरमध्ये टीम ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे झालेली आहे 74. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 75. परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, या क्रिकेटच्या खेळात कधीही काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे एका डावाचा खेळ जरी संपलाय, दुसऱ्या डावात काय होणार यावर सगळ्यांचं लक्ष मात्र आपलं असणार आहे. पहिल्या ओव्हरपासून थोडासा दबाव श्रीजा 11 लालबागने निर्माण केला. गौरव पडदे 21 धावा, खूप चांगली बॅटिंग केली, सुरुवात चांगली केली. केतन मात्र 0वर बाद झाले. या मॅच मध्ये विजय पवार यांच्या 6, पप्पू तोडकर यांच्या 11, शुभम शेळके 0, कमलेश पाटील 19, खूप छान खेळले. अक्षय सिंगच्या 9, अमोल पाटील 1, शुभम पाटील 0, सौरभ म्हात्रे 2 आणि शुभम पाटील चिरले 0. अशा रीतीने अख्खा संघ 74 धावांवर ऑल आउट झालाय. परंतु हे डोंबिवलीचे फायटर आहेत तुषा 11चे, त्यांना फाईट करावी लागेल. प्रज्योत अंबिरे 3 षटकं टाकली, 29 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. फिरोज शेख 2 ओव्हर टाकल्या, 18 धावा दिल्या, 4 विकेट घेतल्या. विश्वजित ठाकूर 2 ओव्हर टाकल्या, 20 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. अमित दसाडे 1 ओव्हर टाकली, 7 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. या सगळ्या गोलंदाजांनी पॉवरफुल केलेली बॉलिंग आणि त्याच्यामुळे 74 धावांवर टीमला ऑल आउट केलंय. 75 बनवायच्यात, परंतु जर का काही सुरुवातीला विकेट घेतल्या, हे डोंबिवलीवाले सुद्धा कमबॅक करू शकतील. श्रीजा 11 लालबाग यांना आपण या ठिकाणी पाहतोय खरे,
बॅटिंगसाठी मात्र दुसऱ्या डावात उतरताना पाहायला मिळतील. आपण या इनिंगच्या हायलाइट्सकडे जाऊयात. लोअर फुलटॉस बॉल होता, केतन खेळायला गेले सर्कलच्या वरून आणि तिकडे फसले. ऐश्वर्य सूर्य यांनी पकडलेली कॅच, ही पहिली विकेट, पहिला धक्का बसला होता. त्यानंतर एक चांगला फटका विजय पवार यांनी खेळला कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चौकार तिकडे मारला गेला आणि धावसंख्येला मात्र सुरुवात केली त्यांनी चांगल्या पद्धतीने. फिरोजच्या या बॉलला गौरव पडदेने स्क्वेअर लेगला दिशा दिली. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना हा चौकार खेळला गेला, म्हणजे सुरुवात बऱ्यापैकी झाली होती. आणि त्यानंतर हा पुलचा फटका देखील तेवढा चांगला राहिला ज्यांचा विनायक भोईर यांना अंदाज नव्हता आला. चौकार इकडे येताना पाहिला मिळालाय आणि त्यानंतर फिरोज यांचा हा बॉल थोडासा लांबून लपेटायला गेले आणि त्याच्यात फसले. फिरोजने ही विकेट घेतली आहे. आणि त्यानंतर पप्पू तोडकर जसे आले ना, त्यांनी आल्या आल्या पाठीमागे स्ट्रोक खेळला, चौकार मात्र खेळला, सुरुवात झाली होती. आणि त्यानंतर गौरवने हे जे 2 फटके मारले होते ना, इनसाइड आउटचा हा कव्हरला मारलेला चौकार आणि त्यानंतर हा पिकअप स्ट्रोक आणि लेंथवरच्या बॉलला स्क्वेअर लेगची दिशा दिली, षटकार मारला होता, तोही लाजबाब होता. परंतु त्यानंतर विश्वजित यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली. आणि विश्वजितच्या गोलंदाजीची धार इथेच कमी नव्हती झाली, कारण शुभमला देखील फुलटॉस पायावर पकडलं. पप्पू तोडकर यांच्यासाठी फुलटॉस टाकला गेला होता, परंतु समोरच्या दिशेने 2 खेळाडूच्या मधोमध समोर जाताना पाहायला मिळाला. परंतु हे फुलटॉस अस्त्र पुन्हा कायम ठेवलं आणि फुलटॉसवरच विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. प्रज्योत अंबिरे, महेश नानगुडेने पकडलेली ही चांगली कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. मग त्यानंतर कमलेशचे काही चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि या डावाला आकार देण्याची भूमिका मात्र त्या ठिकाणी त्यांनी केली. हाही फटका सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ होता आणि त्याचा फायदा घेतला. हा बॉल मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न देखील अक्षयने चांगला केला आणि तिकडे चौकार वसूल केला. अमित धसाडे मात्र बॉलिंगला आले, जसे आले ना तसे मात्र आल्या आल्या त्यांनी विकेट घेतली. ही फुलटॉसवर आलेली विकेट होती, तर हा अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावर मात्र बॉडीच्या दिशेने केला होता, बॅटची कडा आणि कावा. कमलेश बाद झाले आणि हा बॉल थोडासा लांबून लपेटायला गेले. कमी गतीचा होता, परंतु फिरोजच्या जाळ्यात अडकले हे बॅटर आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली. ऐश्वर्याने आणखीन एक कॅच पकडली. हा बॉल मात्र समोर उडवायला गेले, थोडासा ओव्हरपिच असणारा आणि त्याच्यामध्ये धनंजयने पकडलेली ही कॅच आपण पाहिली. आणि हा शेवटचा बॉल, त्याच्यावर मात्र LBWच्या स्वरूपात शुभम बाद झाले. विकेट आल्या या ठिकाणी 10. पहिला डाव संपलाय. 74 झाल्यात, 75 करायच्यात आणि जाऊयात आता मात्र दुसऱ्या डावाकडे, ज्यावेळेला मुख्य समालोचक म्हणून डोंबिवली परिसरातील एक नामवंत उभरते समालोचक मणिजी बागले सर आहेत आणि त्यांच्या बरोबरीने पालघरमध्ये ज्या समालोचकाने आज नाही कित्येक वर्ष आपल्या नावाचा ठसा उमटवलाय असे प्रमोद शेडगे सर यांना आमंत्रित करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद. क्रिकेटचा खेळ सुरू असतो, मॅच कुठल्याही सिच्युएशनला असली तर ती मॅच कशी रंजतदार बनवता येते आणि त्या समालोचन मधून आपल्याला ज्यांनी नेहमी शिकवलेलं आहे ते चंद्रकांतजी शेट्टे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो.
काय वाटतं प्रमोद सर, ही मॅच जर मात्र दोन्ही टीम्स ही मॅच चुरशीची व्हायची असेल तर मात्र पहिले 3 ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरला तुम्ही कसे सामोरे जाताय ते खूप महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. डेफिनेटली इथे विकेट्स फॅक्टर की फॅक्टर असेल. इम्पॅक्ट प्लेयर सध्या आपण पाहत आहेत. निखिल जाधवला आपण पाहत आहेत. अमित ढसाळच्या जागी. येस, परफेक्ट. निखिल जाधव अमित दसाडेच्या जागी आपण पाहत आहेत. गेल्या मॅच मध्ये थोडेसे फ्लॉप ठरले गेले होते, परंतु इथे पाहिलं तर मनीजी बागले ज्या पद्धतीने विकेट्स फॅक्टर आणि डॉट बॉल जर या दोन गोष्टी जर की फॅक्टर राहिल्या तर कदाचित सामना अप्रतिम पाहायला मिळेल. जी हाँ सर, और उसी के लिए ये पहली ओवर बहुत इंपॉर्टेंट है. ये पहले ओवर की कुछ गेंदे और ये पहले ओवर की 6 गेंदे, अगर इन 6 गेंदों में विकेट नहीं गई, 1 या 2 रन आता है ना, तो फिर टीम का कमबैक हो सकता है. लेकिन अगर पहली ओवर को ही आपने बड़ा बना दिया, 10 से ज्यादा रन आए, 15 रन आते हैं, तो फिर वहां से कमबैक करना वो मुश्किल हो जाएगा. सौरभ मात्रे बॉलिंग ट्रैक पे है. खाड़ी से बिलोंग करता है, इस गेंदबाज ने इंप्रेस किया है. पहली गेंद बड़ी बैट का टॉप एज, कैच पकड़ना जरूरी, 2 खिलाड़ी आते हुए, पहली गेंद पे कैच पकड़ा गया. ओहो, होगा क्यों नहीं होगा. अच्छी गेंदबाजी करनी होगी. आखिरी मैच है, आखिरी मौका है और हर मौका बुनाना होता है सर. बढ़िया गेंदबाजी. वाह सौरभ, पहली गेंद पे विकेट. पहिल्याच बॉलवर राऊंड द विकेटने आले, मात्र पायावरचा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. मागील मॅच मध्ये सुद्धा बॅटची कडा लागली होती आणि इथे सुद्धा आपण पाहतायत आणि पप्पू तोडकर यांनी कोणतीही चुकी केली नाही. एक चांगला परफेक्ट झेल टिपला आणि ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. मागील मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आपण पाहिलं होतं आणि इथे सुद्धा आता तेच झालंय. थोडीशी जरूर नामुष्की ओढवले. सध्या तरी स्ट्रगल करताना महेश नानगुडेला आपण पाहतायत. एक चांगला बॅटर आउट होत असताना फलंदाज बाद. सपना देखा होगा ना सौरभ ने रात को सोते हुए शायद सपना देखा होगा, कल मुझे मौका मिलेगा, कृष्णा सातपुते सर के सामने खेलूंगा, महेश नानगुडे सर के सामने खेलूंगा. और जिन्हें खेलते हुए ये खिलाड़ी शायद बड़ा हुआ है, आज उन्हीं के सामने खेलते हुए ऐसी गेंदबाजी करना, ये सपना, और ये सपना पूरा होता है क्योंकि ये बंद आंखों से नहीं, खुली आंखों से देखा गया सपना है और उस सपने को पूरा करने के लिए मेहनत भी करी है इस गेंदबाज ने. वाह, पहली गेंद पे विकेट. और जिस तरीके से हमने जब पूरी टीम को मैदान के अंदर वो हर्डल देखा, उस हर्डल में शायद बातें हो रही होंगी. अच्छी गेंदबाजी करनी है, खुद को बैक करना है, अच्छी गेंदबाजी के साथ हमें फील्डिंग एफर्ट्स लगाने होंगे, कंधों को झुकाना नहीं है. क्रिकेट के खेल ने यही सिखाया ना कि कंधे मत झुकाइए, आखिर तक लड़िए, लड़ते रहिए और देखिए क्या मिलता है आपके हिस्से में. अगली गेंद बेहतरीन, बल्ले का बाहरी सिरा. वाह क्या गेंदबाजी है, बढ़िया गेंदबाजी. लेकिन इस तरीके से आपको मिस फील्डिंग ये रोकनी होगी. पकड़ने होंगे ऐसी गेंदों को, पकड़ के रखना होगा खुद के पास. डॉट गेंदों पे फिलहाल तो कंसंट्रेट करना ही होगा प्रमोद सर. अच्छी गेंदबाजी करते हुए सौरभ देखिए पहली 2 गेंदों में इंप्रेस किया. फिर एक बार जबरदस्त आतमध्ये येणारा बॉल होता. बॅटची हलकीशी एज घेत बॉलने शॉर्ट थर्ड मॅनचा वेध घेतला. तिथे आपण पाहिलं मिसफील्डचा फायदा मिळाला. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विनायक बोहिर हल्के हाथों से खेला, बल्ले का फेस बंद करते हुए हवा में नहीं खेला ये स्ट्रोक. जो जरूरत है, जिस चीज की जरूरत है उसी तरीके से विनायक बोहिर ने ये स्ट्रोक बहुत बढ़िया खेला. पनामा कैप उनके सर पे दिखाई दे रही है ना हमें, और अब यहां से जिम्मेदारी भरी बैटिंग करनी होगी दोनों बैटर्स को. निखिल है एक तरफ, दूसरी तरफ विनायक को हमने देखा जिम्मेदारी भरा एक अच्छा स्ट्रोक उन्होंने खेला है. लेकिन सौरभ इंप्रेस किया है अब तक. पहली 3 गेंदों में रन दिए केवल 3 और विकेट ली 1. अगली गेंद इस बार लेग कटर का इस्तेमाल, बेहतरीन, बहुत बढ़िया गेंदबाजी. पूरे टीम में ना जान फूकते हुए जिस तरीके से संजीवनी हम कहते हैं ना, वो संजीवनी भरी गेंदबाजी करते हुए. इसलिए तो सर हम हमेशा कहते हैं ना, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, पर जनाब आप कोशिश ना करो ये गलत बात है. करते रहिए कोशिश. ये बढ़िया स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी और ये फुल टॉस गेंद निखिल नहीं छोड़ने वाले. एक और गेंद सीमा रेखा बाहर आता हुआ इस मुकाबले के सेकंड इनिंग का पहला चौका.
चांगला फटका यावेळेला निखिल जाधवच्या बॅटमधून खणखणीत चौकार. लो फुल टॉस बॉल होता, पायावरचा बॉल, मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला पाठवलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून चौकार येत असताना मागील मॅच मध्ये षटकाराने सुरुवात केली होती, या मॅच मध्ये चौकाराने सुरुवात केले. 7-1. गलती करी, गलत गेंद, फुल टॉस गेंद थी, पैरों पे थी और ऐसी गेंदें आप नहीं डाल सकते जब आप पावर प्ले में गेंदबाजी करते हो और प्रोटेक्शन नहीं है. अब लगाया प्रोटेक्शन, इस बार लेकिन आड़े बल्ले से वाह व्हाट स्ट्रोक, बेहतरीन, वाह निखिल, इस बार तो बहुत बढ़िया स्ट्रोक खेला है. यही है बल्ले की गर्जन और इसी से मिलेंगे रन पूरे आधा दर्जन. बहुत बढ़िया, जबरदस्त बॅटिंग करत असताना मान्सून सुपर सिरीज मध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग केली होती, त्याचा पुन्हा एकदा क्लास यावेळेला अनुभवायला मिळत असताना 260+ धावा ज्याने केल्या होत्या त्याच्या बॅटमधून धावांचा वेग आला होता. तोच खेळाडू निखिल जाधव सध्या आपण पाहतायत. अप्रतिम बॅटिंग करत असताना क्रॉस बॅटचा वापर केला, पुल केलं आणि सरळ बॉलला गुल करत असताना काय फटकेबाजी सुरू आहे. सध्या आपण पाहताय षटकार. पहिल्या षटकामध्ये 13 रन, पहिल्या 3 बॉलमध्ये बोलबाला सौरभ म्हात्रेचा राहिला आणि मागील 3 बॉलमध्ये 2 बॉलमध्ये जर आपण पाहिलं तर सौरभ म्हात्रेचा मात्र या वेळेला खरपूस समाचार घेतला आणि पहिले 4 बॉल सौरभ म्हात्रेच्या नावावर होते, परंतु 2 जे बॉल आपल्याला पाहायला मिळाले ते निखिल जाधवच्या नावावर पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग आणि सुरुवात आता चांगली झाली. यहाँ कच्चा गुरु का चेला कोई नहीं है सर, यहाँ हर कोई लड़ना जानता है. विनायक भोईर अच्छे से शुरुआत उन्होंने करी. अगली गेंदबाज बॉलिंग ट्रैक पे. पहली गेंद बैकफुट पे गए, हल्की सी जगह बना के स्क्वायर कट करने की कोशिश. अच्छा स्ट्रोक, 1 रन कंप्लीट. दूसरे की कोशिश की जाएगी और देखते देखते 2 रन कंप्लीट करेंगे. एक तरफ से अटैक हो रहा है, दूसरी तरफ से हल्के से पुश करते हुए सिंगल डबल रोटेट किए जा रहे हैं और यही तो आवश्यकता है कि पावर प्ले में एक आए थोड़ा अटैक करे, दूसरा आए और दूसरा बताए कि मैं हल्के से खेलूंगा, आखिर तक खेलूंगा और इस मुकाबले को इजीली जीत लूंगा. वैसे ही बैटिंग करते हुए फिलहाल विनायक भोईर. अक्षय सिंह बॉलिंग ट्रैक पे. इस बार उड़ाना चाहते थे, अच्छी गेंदबाजी. संयम आपको नहीं छोड़ना है और खास करके विनायक भोईर को वो संयम नहीं छोड़ना होगा, नहीं तोड़ना होगा. जिस तरीके से इस गेंद को उन्होंने उड़ाने की कोशिश की थी, ऐसे शॉट्स नहीं खेलने होंगे, रोकना होगा खुद को सर. अगली गेंद इस बार उड़ाया, जो बात हम कर रहे थे इसी तरीके से विकेट्स मिलेंगे, नहीं रोक पाए. एक और विकेट, एक और कमबैक. अब शायद मुमकिन है ये कमबैक होना. एक और विकेट, विनायक भोईर बैक टू द डगआउट. पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये 5 शंभरचा स्ट्राईक रेट. मात्र आतापर्यंत सूर काही गवसलेला नाहीये आणि त्यामुळे मात्र गोलंदाजाने चांगला अटॅक करत असताना आपण पाहताय ठाणे कळवा या मात्र विभागातून हा गोलंदाज बिलॉंग करणारा पाहायला मिळतोय. काय कॅच कॅरी करत असताना केतन म्हात्रे स्वतःवर थोडेसे निराश होत असताना आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले पहा. विनायक भोईर अगोदरच मात्र स्ट्रोक करण्यासाठी या वेळेला आपण पाहू शकता सज्ज झाले होते, परंतु त्यांचं रिॲक्शन त्यांना माहिती होतं आता इथे केतन म्हात्रे तर चुकी करणार नाहीये, कारण हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागणार आहेत. एक अर्नाळ्याचा मात्र अनमोल रत्न बाद झाल्यानंतर दुसरा अर्नाळ्याचा प्रशांत घरत या वेळेला येत असताना आपण पाहू शकतायत. तर गिरगावचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख निखिल जाधव सध्या रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालेला आहे, परंतु इथे फक्त म्हणून चालणार नाहीये, कारण जरी विजयासाठी 75 धावांचं लक्ष असलं ना तरी सुद्धा मात्र या लढण्या पुरता जरूर आहेत, कारण 2 विकेट्स गेलेत ते सुद्धा पॉवर प्ले मध्ये. इस बार कट करना चाहते थे, बढ़िया गेंदबाजी. अक्षय सिंह अच्छी गेंदबाजी करते हुए जरूर यहां पे पहली गेंद पे एक अच्छा स्ट्रोक खेला, उसके बाद हमने देखा बैक टू बैक बिंदी गेंदे और फिर विकेट का पतन. ये गेंद देखिए गिरने के बाद बाहर निकली, लेग कटर थी. अच्छी गेंदबाजी अक्षय सिंह की. 4 गेंदों में केवल 2 रन दिए, 1 विकेट. इस बार बेहतरीन, बढ़िया, लाजवाब टाइमिंग, क्या बढ़िया स्ट्रोक खेला है. इनसाइड आउट खेलते हुए इस गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर. वाह प्रशांत गरत, क्या स्ट्रोक खेला है.
कृती कव्हर काय फटका खेळला होता, तंत्रशुद्ध फटका कसा असावा याचं या वेळेला आकलन जरूर पाहायला मिळतं. इनफिल्डच्या वरून गॅप शोधला. पॉवर प्लेचं मात्र यावेळेला बंधन होतं. पॉवर प्लेच्या बंधनात मात्र चांगली बॅटिंग करत असताना चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं, ते सुद्धा कॉन्फिडन्स लेवलने. एक खणखणीत चौकार, वेलकम बाउंड्री. अगली गेंद अब यहाँ पे थोड़ी सी लेंथ में तब्दीली करते हुए गुड लेंथ स्पॉट पे गेंद, वहां से हल्की सी उछलती हुई. 2 ओवर का खेल हो चुका है समाप्त. रन बने स्कोरबोर्ड पे 19 विकेटें गई है 2. और ये रहा आउटलेट मॉल ऑफ इंडिया. यहाँ पे बड़े बड़े ब्रांड्स हैं और उन बड़े बड़े ब्रांड्स को एंजॉय करने के लिए आप आइए फैमिली के साथ. अब डील्स की बारिश होगी रोज. 70% ऑफ है 365 दिनों के लिए. 100+ प्रीमियम ब्रांड्स होंगे. आइए एंजॉय कीजिए, लुफ्त उठाइए हमारे आउटलेट मॉल ऑफ इंडिया का. 19 और बहुत कम बार सर हमें टेनिस बॉल या फिर रबर बॉल क्रिकेट में इस तरीके का रिक्वायर्ड रन रेट दिखाई देता है जो गेंदों से कम है. 60 गेंदों में जीतने के लिए केवल 56 रनों की आवश्यकता है, यानी कि 6 से कम का रिक्वायर्ड रन रेट है. यहां से दोनों टीम जो ये लड़ाई कर रही है, बेहतरीन लड़ाई कर रही है. श्रीजा 11 लालबाग टीम 2 संस्करण जीते हैं. अब यहां से आगे बढ़ते हुए उन्हें पता है टॉप 4 में आने के लिए ये मैच जीतना पहले जरूरी है. और उसी के साथ फाइट करते हुए तुषा स्पोर्ट्स, रिची जीतू, नीलेश 11 डोंबिवली, इस टीम को फाइट बैक करने के लिए केवल एक ही कमबैक का जरिया रास्ता है और उस रास्ते का नाम है बिंदी गेंदे और विकेटों का पतन. शिवम आते हुए गेंदबाजी ट्रैक पे शॉर्ट रन अप के साथ. तेज गेंद और उस तेजी का जवाब बल्ले के साथ. बल्ले की तेजी और एक और चौका निखिल जाधव के बल्ले से. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. उर्ध विकेटने आले. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला होता. बॉलला फॉलो केलं आणि अप्रतिम चांगला अप्रोच इंटेंट आपण पाहू शकाल. पॉवरफुल फटका होता. बॅकफुट पंच, खणखणीत चौकार, शानदार चौकार पाहायला मिळतो. 4 रन. अगली गेंद उड़ाया, वाह बेहतरीन. ये पाले में डाली हुई गेंद थी. स्लॉट की गेंदों को इसी तरीके की पनिशमेंट दी जाती है. वाह निखिल जाधव गिरगांव को बिलोंग करते हैं, भिवंडी में आए हैं. सबसे बड़ी टूर्नामेंट खेल है और सबसे बड़ा खेल करके उन्होंने दिखाया. वाह बेहतरीन बैटिंग निखिल जाधव का ये स्पेशल वाला था. दिस इज अ क्लासी शॉट पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता. अप्रतिम आपण पाहू शकाल. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील हा फटका. अनबिलिव्हेबल. 29 रन झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मिडल ऑफ द बॅटने बरोबर कनेक्ट होत असताना या खेळाडूला जास्ती वेळ शांत ठेवू शकणार नाहीयेत गोलंदाज. ये अगली गेंद इस बार इनसाइड आउट. अच्छा शो खिलाड़ी है और वो व्हाट अ कैच. क्या कैच पकड़ा है. दर्शकों बजाइए एक बार जोरदार तालियां बजाइए. क्या कैच पकड़ा है सौरभ मात्रे. ये खिलाड़ी आज इसके हाथ में बाहर से उठा के पत्थर दीजिए. मैन विथ एन गोल्डन आर्म, आज उसे भी ये सोना करके दिखाएगा. वाह सौरभ, कैच ऑफ द मैच मैं जरूर कहूंगा. टूर्नामेंट कहता, लेकिन उससे पहले मुझे एक और कैच याद आई. ये कैच बेहतरीन है. क्या बढ़िया स्ट्रेच किया, क्या बॉल को देखा, परखा, जंप का टाइमिंग बेहतरीन. कैच ऑफ द मैच, बढ़िया कैच. ये रहा वो एक्शन रिप्ले. स्ट्रोक बेहतरीन था, लेकिन वहां पे प्लान ए पे काम करते हुए इनसाइड आउट खेला. खिलाड़ी मौजूद थे और देखिए ये जंप बेहतरीन. फुल स्ट्रेच किया, हाइट का इस्तेमाल, हाथ ऊपर और हाथ सीधा जाके हथेली में गेंद आके बंद होती हुई हथेलियां. बढ़िया कैच. वाह सौरभ मात्रे, व्हाट अ कैच. 1 हँडेड कॅच आपण पाहताय. ते मेरे बात का खेळ आहे असं दर्शवणारा तो झेल आपण पाहू शकाल. निखिल जाधवचा या अगोदरचा मात्र षटकार आला, परंतु आता इथे 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा हा झेल पाहतील. वाह, उडता सौरभ मात्रे आपण पाहू शकलात. ए मेरे बायत का खेल है. ग्रेट कैच, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल कैच. काय झेल टिपलाय. कालच्या दिवसात मानव काटेनी झेल टिपला होता. अप्रतिम आपण पाहू शकलात, परंतु त्यानंतरचा हा झेल आपण पाहिलात. सुपर मॅग्निफिसंट कैच. रन्स आ रहे हैं
सिक्स आ रहा है, फोर्स आ रहा है, उसी के साथ कुछ ऐसे एफर्ट्स आ रहे हैं सर, बहुत बढ़िया। अगली गेंद, वाह, बढ़िया, हल्के हाथों से केवल गेंद को दिशा दिखाई। शॉर्ट एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी थे, लेकिन वो 30 यार्ड सर्कल के लाइन पे खड़े थे, तो उन्हें पता है एक सिंगल यहाँ पे ऑन था। इस तरीके से शुरुआत की जाती है। विश्वजीत को पता है ये मैच जीतने के लिए अब बड़े स्ट्रोक्स की जरूरत वो बिल्कुल नहीं है, सिंगल डबल अनुभव है आपके पास, और उस अनुभव को अब आपको इस्तेमाल करना ही होगा। 30 रन बने स्कोरबोर्ड पे। अगली गेंद, अल्टी पलटी दे घुमा के बेहतरीन स्ट्रोक, इस बार प्रशांत गरत के बल्ले से। व्हाट अ स्ट्रोक, क्या कनेक्शन, क्या टाइमिंग, बेहतरीन। चांगला फटका होता, बॅटची ग्रीप बदलली, पोझिशन मध्ये आले, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, बरोबर बॅटच्या रडार मध्ये बॉल मिडल ऑफ द बॅटने, आणि स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट करणारा हा षटकार पाहायला मिळतोय। अगदी मात्र त्या प्रेक्षकाला सुद्धा मात्र जरूर सुखावला असेल। ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका तर आहे, 1 रन मिळेल। कमलेश पाटील कावा पुढे सरसावेल, फेकी करेल केतन मात्रेच्या हातामध्ये, तत्पूर्वी 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 37, 37 धावा, 3 षटकांचा अगदी योग्यरीत्या खेळ समाप्तीवर झालाय, आणि 3 षटकांमध्ये 37 धावा, रन रेट चांगला आहे। मनीष बागले ज्या पद्धतीने विकेट्स आल्या परंतु रन थांबलेले नाहीयेत, आणि त्यामुळे आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पाड जड आहे ते एकंदरीत श्रीजा 11 लालबागचं। जी हाँ सर, लगभग आधे रन्स बना दिए, 37, और जीतने के लिए 38 बनाने होंगे, 38 रन केवल बनाने होंगे। 54 गेंद अभी भी बची हुई है, केवल 3 ओवर, यानी कि केवल पावर प्ले समाप्त हुआ है, खत्म हुआ है। विकेटें जरूर 3 गई है। मैंने आपको पहली गेंद से ही कहा था ना सर कि अगर डोंबिवली टीम को, यानी कि त्रिशा स्पोर्ट्स, रिची जीतू, नीलेश 11 डोंबिवली, इस टीम को कमबैक करना है तो एक ही जरिया, एक ही रास्ता है उनके पास, और वो रास्ते का नाम है विकेट। वो विकेट लेनी होंगी। 3 विकेटें जरूर गई है, अच्छी गेंदबाजी करनी होगी, और कैप्टन का रोल भी बहुत इंपॉर्टेंट होता है ना यहां पे। जिस तरीके से हम हमेशा डिस्कस करते हैं, गेंदबाज के पास हमेशा एक प्लान ए होता है, प्लान बी होता है, बातें करनी होंगी, डिस्कस करना होगा कि किस तरीके की आप गेंदबाजी करोगे, फील्डर्स कहां सेट होने चाहिए, और सामने वाली टीम यानी कि श्रीजा 11 लालबाग, उन्हें तो यह मुकाबला जीतने के लिए ज्यादा मेहनत नहीं करनी है। ये देखिए बेहतरीन स्ट्रोक, प्रशांत गरत, बहुत बढ़िया, कदमों का भी इस्तेमाल नहीं किया, इस बार केवल जगह बनाई और स्क्वायर कट, एक और बेहतरीन स्ट्रोक। यानी कि आपको पॉइंट और थर्ड मैन रीजन पे खेलने के लिए 2 तरीके के स्ट्रोक्स कितने सुदृढ़ है देखिए। एक आपने स्विच हिट खेला, बहुत बढ़िया, उसको 6 में तब्दील किया, इस बार थोड़ी जगह मिली, स्क्वायर कट का स्ट्रोक, बेहतरीन बैटिंग। पिटारे में कितने स्ट्रोक से वो दिखाते हुए, केवल 34 रनों की आवश्यकता अब जीतने के लिए टीम श्रीजा 11 लालबाग को। ऐसे ही नहीं जीते उन्होंने, 2 संस्करण अपने नाम ऐसे ही नहीं किए। सबसे बड़ी टूर्नामेंट कही जाती है मॉनसून क्रिकेट की, मॉनसून ब्लास्ट, वरुण एस पाटिल फाउंडेशन प्रेजेंस मॉनसून ब्लास्ट 70-70 के साथ, और ये बहुत बड़ी टूर्नामेंट है। यहां पे सारे तारे सितारे आपको खेलते हुए दिखाई देते हैं, रबर बॉल के, टेनिस बॉल के, उनके बीच आपने जब 2 संस्करण अपने नाम किए, तो जैसे ही आप उस टीम में आते हो ना, आपका कॉन्फिडेंस वो जरूर शिखर पे जाता है। हो, आणि ज्या वेळेला तुम्ही मात्र या मैदानात खेळता, मोठे स्वप्न घेऊन येता, मग मोठे स्वप्न पाहिल्यानंतर त्या मोठ्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करावा लागतो, परंतु त्यासाठी मेहनत खूप महत्वाची असते, कष्ट तुमचे खूप मेहनतीने करावे लागतात। आणि इथे जर आपण पाहिलं तर हलक्याशा हाताने सिंगल गेज सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय। 42 ला 3 सध्या श्रीजा 11 लालबाग टीम चांगल्या पोझिशन मध्ये आहे, परंतु इथे विकेट्स आणि डॉट बॉल या 2 गोष्टी खूप महत्वाच्या राहणार आहेत। अगली गेंद, इस बार एक और स्कोर कट खेलना चाहते थे, बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी थे, जब तक आएंगे, पकड़ेंगे, फेंकेंगे, तब तक 1 रन कंप्लीट की जाएगी। विश्वजीत बहुत बढ़िया बैटिंग करते हुए, उन्हें पता है कि मुझे किस तरीके से बैटिंग करनी है, मुझे केवल संयम रखना है अपने पास। सिंगल डबल से काम जरूर हो सकता है, बिंदी गेंदे 2 या 4 आती है, फिर भी कोई ज्यादा फर्क नहीं पड़ेगा श्रीजा 11 लालबाग टीम को। अगली गेंद सफल होके, लेकिन ये एक और लगाया, मैदान के हर एक कोने में नाम लिख लीजिए, वो नाम होगा प्रशांत गरत, हर कोने में गेंद को भेजा, बेहतरीन बैटिंग, एक और बढ़िया स्ट्रोक। काय फटक्याला एक्झिक्यूट केलंय, या वेळेला जसा बॉल डिलिव्हर झाला, पोझिशन मध्ये आले, शफल झाले, चान्स घेतला, क्रीजचा वापर केला आणि जोरकस खेळला, सरळ बॉलला फेकून दिलं षटकारासाठी। व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग।
बिल्कुल वापसी नहीं करने दे रहे। प्रशांत गरज जब तक बैटिंग पे रहेंगे, जब तक पॉपिंग क्रीज के अंदर रहेंगे, वापसी करना लगभग नामुमकिन। ये अगली गेंद, इस बार एक और इनसाइड आउट खेलना चाहते थे, हल्की सी मिस फील्डिंग करते हुए यहां पे, लेकिन सिंगल मिलेगा और साथ भी बढ़िया मिल रही है ना, सामने से बातें हो रही है, बताया जा रहा है कि यहां पर रिस्क लेने की जरूरत नहीं है, लेकिन अगर आपके पाले में है तो रोकिए मत। नेचुरल गेम सर, जो नेचुरल गेम की हम बातें करते हैं ना, वो नेचुरल गेम बढ़िया खेलते हुए। 4 ओवर का खेल हो चुका है समाप्त, रन बने 50, विकेटें गई है 3। जीतने के लिए केवल चाहिए होंगे 25 रन। प्रशांत गरज सध्या 23 रनची जबरदस्त बहारदार खेळी करत असताना झंझावती सुरुवात पाहायला मिळते। 10 बॉल मध्ये 23, 230च्या स्ट्राईक रेटने सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत 70-70 स्पोर्ट्स बिलीव्ह अँड अचीव जरूर हे टी शर्ट्स जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, अप्रतिम सब्लिमेशन आपण पाहू शकाल, वेगवेगळे इक्विपमेंट्स जरूर पाहायला मिळतात। अस्मिता टेक्सटाईल पार्क कोणगाव, मात्र या 70-70 शॉपला आपण अवश्य भेट द्या आणि मर्जीप्रमाणे हवं तसं मात्र तुमच्या मनपसंतीता मात्र हे साहित्य तुम्ही घेऊ शकता। इक्विपमेंट्स आपल्याला पाहायला मिळतं। 50ला 3 मनीजी बागले इथे विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज। विकेट ही कम बैक करा सकती है। अगली गेंद एक और बार घूम के खेलना चाहते थे, बहुत ज्यादा सफल होकर खेलना चाहते थे, हल्के से मिस फील्डिंग, और ये मिस फील्डिंग क्या, ये गेंद निकल जाएगी? जी हाँ, ये देखिए, गरीबी में आटा गीला होना इसे तो कहते हैं ना सर। रन बचे बहुत कम, मिस फील्डिंग और एक और चौका आता हुआ टीम के खाते में जोड़ा जाएगा। चौकार येत असताना बाईकच्या स्वरूपात आपण पाहतायत, विकेट कीपर मिस झाले, फिल्डर मिस झाले आणि या वेळेला मात्र हा नशिबाचा चौकार आला, लक फॅक्टरचा चौकार, आणि बॉलने सुद्धा खूप वेगाने मात्र वेध घेतला चौकारासाठी। पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि खूप बॅकफुट पंच चांगल्या पद्धतीने खेळला गेलाय। सरळ बॉल निघून जाईल, हळूहळू मात्र प्रस्थान करत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी ग्रेट टायमिंग चौकार। अब केवल 17 रनों की आवश्यकता होगी। शिवम बॉलिंग ट्रैक पे आते हुए, पहली गेंद पे 22 का चौका, फिर उसके बाद एक अच्छा स्ट्रोक। ये देखिए, एक और लोअर फुल टॉस की गेंद, खिलाड़ी है, कोशिश करेंगे, लेकिन वो कोशिश भी नहीं होगी मुमकिन। 3 गेंदों में 3 चौके, पहला 22 का और बची हुई दोनों गेंदों में बैट के साथ बढ़िया बैटिंग करते हुए प्रशांत गरज। ये नाम हम सभी ने सुना है, टेनिस बॉल के, क्रिकेट के हर दर्शक ने ये नाम सुना है। और वो क्यों सुना है? ये उनके पास टेक्निकली साउंड बैटिंग है, ड्राइव्स अच्छे हैं, स्विच हिट तो क्या बढ़िया उन्होंने खेला सर। जबरदस्त चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू अर्नाळाकर सुखावले असतील, खुश असतील आपल्या प्रशांत गरजच्या बॅटिंगवर, आणि या वेळेला आपण पाहिलं तर जबरदस्त प्रहारवर प्रहार केले गेलेत। क्या बात है, प्रशांत गरज इज ऑन अ फायर, सुपर बॅटिंग, आक्रमकता मात्र यावेळेला दाखवले। लो फुल टॉस बॉल होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं, समोर खेळले, स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक आपण पाहू शकलात। ऍक्शन रिप्ले पहा 70-70 लाईव्हच्या माध्यमातून, अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिरणारी सध्या बॅटिंग होत असताना संघाची धावसंख्या 66 वर जाऊन पोहोचली गेली। 9 रनची आवश्यकता आहे। इस बार सफल होकर खेला, मिड विकेट पे खिलाड़ी है और पकड़े जाएंगे। अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन यहां पे मुकम्मल करते हुए सिंगल के साथ ही स्कोर भी आगे बढ़ता हुआ। अब जीतने के लिए केवल 8 रन चाहिए, आखिरी गेंद था, इसलिए किसी तरीके की कोई जल्दबाजी नहीं करी। विश्वजीत आएंगे स्ट्राइक पे, क्या ये सिंगल लेंगे, क्या ये बड़ा स्ट्रोक खेलेंगे, या फिर मौका देंगे प्रशांत को? उनके चेहरे से तो लग रहा है कि केवल गेंद डेड करेंगे, वो खेलेंगे केवल, लेकिन पता नहीं, बड़ा स्ट्रोक्स भी खेल सकते हैं। केवल 8 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। श्रीशाह 11 लालबाग टीम को 2 संस्करण अपने नाम की है। ये देखिए, बड़ा स्ट्रोक जरूर खेलने की मंशा उन्होंने दिखाई, सही से टाइम नहीं कर पाए। 2 खिलाड़ी है, दोनों के बीचों बीच ये गेंद, अच्छी फील्डिंग, और दूसरे रन के लिए निकल पड़े। कीपर एंड पे थ्रो नहीं हो पाया, कलेक्शन। 2 रन यहां पे कंप्लीट। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ेगा। जीतने के लिए अब केवल 6 रनों की आवश्यकता होगी। याद रखिएगा, इस मैच में जो जीतने वाला है उसकी मैच कल पहली होगी, और वो मैच होगी ठीक 8:30 बजे। आपको रिपोर्टिंग करना है। कल का यह फाइनल डे मैच होगी वायु 11 बुनकोड़े टीम के साथ।
तो जो ये विजेता होगा, आपसे गुजारिश है प्लीज सुबह 8:30 बजे आपको रिपोर्टिंग करनी होगी। तो सेमीफाइनल और उसके बाद होगा मॉनसून ब्लास्ट का मेगा फाइनल का मैच। प्रशांत गरत पहली गेंद यॉर्कर डाली, बढ़िया गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंद। शुभम पाटिल गेंदबाजी ट्रैक पे आते हुए, यहां से प्रमोद सर मैं तो यही कहना चाहूंगा कि शुभम को क्या करना होगा, शुभम को अपनी छाप छोड़नी होगी ना। शुभम को यह बताना होगा कि मुझ में भी टेम्परामेंट है, स्किल्स है, और वो स्किल्स का यहां पे उन्हें प्रदर्शन करके दिखाना होगा। विश्वजीत ठाकुर सामने बैटिंग के लिए, अगली गेंद, ये फुल टॉस थी पूरी तरीके से, बैटर बीट, कीपर बीट, और ये आता हुआ पंजाब 5 रन, मैच होता हुआ फिनिश। मैच जीता है श्री शाह 11। लालबाग टीम ने 2 संस्करण अपने नाम किए, टॉप 4 में एक और बार टीम जाते हुए। श्री शाह 11 लालबाग, बेहतरीन प्रदर्शन, 2 मैचेस खेले, एक मैच में जरूर बहुत क्लोज था ये मुकाबला, लेकिन दूसरे मैच में डोमिनेट करते हुए, ये रही अपने पास मैच समरी। बॉलिंग करते हुए डोमिनेट किया, फिरोज शेख ने लिए 4 विकेट्स, केवल